जी आत्ताची जी मुलं आहेत ती दिवसभर सकाळपासून स्क्रोलिंग करत असतात, जे चुकीचं आहे. काकांचं जे जनरेशन आहे, इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या लेखी रिकाम टेकड्या आहेत. तर सकाळपासून जर का तुम्हाला बघितलं तर गुड मॉर्निंगच्या मेसेजेसपासून मी आज आता इथे आली आहे, मी हे कपडे घालते, मी तिकडे चालले, मी इकडे चालले, हे दाखवण्याची काही तशी गरज नाही आहे. आत्ताचं प्रेम मला माहीत नाही कसं असतं. आत्ताचं प्रेम म्हणजे ज्याला खूप असं नाही चुकून नाही जे नाही प्रेम प्रेम म्हणजे आत्ताच्या काळात सुकून नाही. ऐकून घ्या आत्ताच्या काळातलं प्रेम म्हणजे सुकून नाही. तर तुझा प्रश्न असा आहे की मला जुन्या मराठी चित्रपटांची नावे सांग 5. तुझा टाइम सुरू होतोय आत्ता. कशी बनवा बनली, कशी ही बनवा बनवी नाही, अशी ही बनवा बनवी आहे. तुमचं जे जनरेशन आहे, सुसाईड रेट इतका जास्त वाढला आहे. आजच्या जनरेशनचं तसं नाही आहे. आजची जनरेशन डिग्री, बिझनेस, सेल्फ स्टेबिलिटी, एक्सप्लोरिंग द वर्ल्ड, देन हॅव्हिंग किड्स, मॅरेज अँड ऑल. So this process doesn't mean कि you guys will succeed. अरे यार, हे लग्न वग्न ना खूप आउटडेटेड आहे. यार ते तर आहेच. यांचे ना मोबाईल काढून घेतले पाहिजेत. यार हे लोकांचं काम आहे ना फक्त बोलायचं आहे. आपल्याला माहिती आहे ना आपण कशी दिसतोय, बस. तर आज होणार आहे जनरेशनल वॉर. एका साईडला आहे रील्सवरती जगणारी जेन्झीज आणि एका साईडला आहे आमच्या काळात असं होतं असं बोलणारी गँग. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं तुमच्या, आमच्या आणि सर्वांच्या लाडक्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे MMS म्हणजेच मिक्स मोड शो. तर एका बाजूला असणार आहे जेनझी आणि एका बाजूला असणार आहेत मिलेनियल्स. मागच्या एपिसोडला खूप मस्त रिस्पॉन्स होता आणि या एपिसोडला देखील तुम्ही असाच रिस्पॉन्स देताल ही आमची खात्री आहे, कारण आजचा एपिसोडसुद्धा खूप जास्त एक्सायटेड होणार आहे. तर मला असं वाटतंय ना की आपण यांचं इंट्रोडक्शन घ्यावं. एक्झॅक्टली. तर तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव किशोर. माझं नाव वैशाली. थोडंसं सर तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल सांगितलं तर. माझा जन्म मुंबईचा आहे आणि शिक्षण मुंबईचं. नाही, तुम्ही ओल्ड स्कूल आहात मला माहिती आहे, पण खूप जास्त मागे जाताय सर तुम्ही. बॅकग्राऊंड इन द सेन्स की तुम्ही काय करता किंवा काय प्रोफेशन आहे तुमचं? मी प्रोफेसर आहे आणि 2 कॉलेजमध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून मी फॅकल्टी आहे. नाईस. मॅम तुमचं? म्हणजे आता होम मेकर आहे सध्या, पण आधी मी करत होते जॉब शाळेत, पण मी आता हे झालं त्याच्यात. ओके. अच्छा. सो माझं नाव आशिष आहे. मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. इंस्टाग्रामवर रील्स वगैरे बनवतो. अच्छा. आणि लोकांना एंटरटेनमेंट करतो, नाईस. जे आपण आत्ता पण करूया. हो, 100%. आपलं कामच ते. आपण फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट करणार आहोत. माझं नाव भूमिका आहे आणि मी प्रोफेशनल डान्सर आहे आणि मी कॉन्टेंट क्रिएटर पण आहे. मी डान्सचं कॉन्टेंट क्रिएट करते आणि आम्ही स्टुडंट आहे. वाव. तर वळूयात आपल्या पहिल्या राऊंडकडे, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर अटॅक. लेट्स गो. येस. तर राऊंड सोप्पा असणार आहे, पण या राऊंडला आपले काही नियम असणार आहेत. नियम पण खूप सोपे आहेत. 3 नियम आहेत. तर पहिला नियम असा असणार आहे की तुम्हाला उत्तर द्यायला फक्त मिळणार आहे 5 सेकंड्स. तुम्हाला उत्तर फक्त एका शब्दात द्यायचं आहे आणि जर तुम्ही उत्तर दिलं नाहीत तर तुम्हाला मिळणार आहे पेनल्टी. खूप जास्त इंटरेस्टिंग राऊंड होणार आहे. तर मला असं वाटतं ना की आपण वळूयात आपल्या पहिल्या राऊंडकडे. मी काय बोलते, पेनल्टी मागूया. अरे विषय हे आण रे. वा, छान. खूप मजा येणार आहे. पेनल्टीज आपल्या आलेल्या आहेत. खूप छान लागतं. तर आता तुम्हाला कळलं असेल की जर तुम्ही उत्तर चुकलात किंवा स्किप केलं तर तुम्हाला पेनल्टी लागणार आहे. म्हणजे हे प्यायचं आहे का? हो, काय आणि ते एकाच काय याचं काढलं? हे तुम्हाला पिल्यानंतरच कळेल.
आमच्या ऑडियन्सला तर माहिती आहे ऑब्विस हे काय आहे, पण कंटेस्टंटला अजून माहीत नाही, त्याच्यामुळे हे तुम्हाला पिल्यानंतरच कळेल काय आहे ते. ओके. ठीक आहे, तर वळूयात आपल्या पहिल्या राऊंडकडे, ज्याचं नाव आहे द रॅपिड फायर अटॅक. तर माझं फर्स्ट क्वेश्चन आशिष तुला, वन डे विदाउट इंटरनेट और वन डे विदाउट फ्लर्टिंग? विदाऊट इंटरनेट. सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही अजून सुद्धा लपून छपून रील्स बघता का? नक्कीच बघतो. परफेक्ट. भूमी तू सांग, लव्ह या फॉलोवर्स? लव. काकू, मला तुम्ही सांगा की तुमचं जनरेशन खरंच टॉक्सिक आहे का? हो आहे. जेन्युइन उत्तर आलंय त्यांचं. आशिष तू सांग, गोस्टिंग इज अ स्किल या क्राईम? स्किल आहे यार, ती पण क्राईम नाही आहे, स्किल आहे. तर मला तुम्ही सांगा की मुलांचं मन का तुमचा इगो? माझा इगो. खूपच जास्त ओनेस्ट ओपिनियन येत आहेत तुमच्याकडनं. भूमी तू सांग, वुड यू चूज फ्रीडम और रिस्पेक्ट? फ्रीडम. नाईस. ह्या राऊंडला पेनल्टी नाही पडणार नाही, ते? हो हो हो, यार खरंच ना. मॅम, मला तुम्ही सांगा, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. नाईस. खूपच जास्त ओनेस्ट आन्सर या राऊंडला आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला पहिला राऊंड संपलेला आहे आणि आय होप तुम्ही खूप जास्त एन्जॉय केला असाल. मला असं वाटतं ना, दुसऱ्या राऊंडकडे वळायच्या आधी मला एक छोटासा प्रश्न आहे. तुमचं जे जनरेशन आहे ते रील्स बघणाऱ्या मुलांना म्हणतात की हे आयुष्य काही खरं नाही आहे, पण तुम्हीच संध्याकाळी 6 वाजता टी व्ही सिरियल बघायला बसता आणि ते रिलेट करता की या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. तर तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही खूप जास्त पार्शलिटी करताय जेनजीजला आणि तुमच्या मतांना घेऊन? आम्ही दोन्ही गोष्टींचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. सध्याचं लेट पण मोस्टली मला असं वाटतं की रील्स बघून तुम्ही म्हणता की हे काही खरं आयुष्य नाही आहे, हे काहीतरी चालू आहे यांचं, पण तुम्हीच लोक संध्याकाळी 6 ते 10 टी व्ही सोडत नाहीत. काय मत आहे तुमचं याच्यावर? नवीन टेक्नॉलॉजीचा जर का आपण वापर करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये नक्की काय घडतं आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे, म्हणून आम्ही त्याचा वापर करतो. राईट, बट तुम्ही इक्वली ॲट द सेम पॉईंट असंही बोलतायत की त्याची काही व्हॅल्यूच नाही आहे. त्याचा अतिरेक होता कामा नये. आम्ही दिवसभर मोबाईलवरती म्हणजे स्क्रीनवरती एंगेज नसतो. जी आत्ताची जी मुलं आहेत ती दिवसभर सकाळपासून स्क्रोलिंग करत असतात, जे चुकीचं आहे. मॅम, तुमचं काय मत आहे यावर? माझं मत आहे की म्हणजे आपण कसं होतं, आता मागच्या पिढीचं वेगळं पडायचं, म्हणजे कसं जास्त काय असं हे नव्हतं त्यावेळेला, मोबाईल वगैरे नव्हते, काहीच नव्हतं. पण आता त्यांच्याप्रमाणे चालणं हे गरजेचं झालं आहे, कारण की जर नाही गेलो तर मग परत आपण मागे गेल्यासारखं वाटतं आपल्याला. हां, आणि त्याच्यामुळे कसं थोडं आपण पण त्यांच्या बरोबरीने चाललं पाहिजे, म्हणून हे सगळं एंटरटेनमेंट वगैरे नवीन काय टेक्नॉलॉजी आली आहे ते आपल्याला बघा आता हे करायला पाहिजे. नाही, बट त्या प्रकारे चालणं आणि त्यांना नावं ठेवणं की तुम्ही रील्सच बघतायत, नाही, कारण की ते अतिरेक करतात. कसं होतं, जास्त म्हणजे खूप प्रमाणात होतं ते ॲक्च्युली, म्हणून बाकी काही नाही. मग तुमचं काही म्हणणं आहे ते बोलतायत की तुम्ही खूप जास्त करता? सर, कॅमेऱ्याच्या समोर असं होतं की तुम्ही जास्त नाही का, म्हणजे असे खूप चांगलं दाखवता की रील्स वगैरे, बट बॅक ऑफ द कॅमेरा सगळे असं म्हणतात की काय करताय आजकालचे पोरं, रील्स काढताय, रील्स बघताय दिवसभर, हे करताय. मला त्याला ऑपोज आहे की असं नाही आहे की सगळे त्याला प्रोफेशन पण म्हणून करताय. खूप सारे लोक जे आहे ते प्रोफेशन पण म्हणून करताय. सो मला असं वाटतं की ती गोष्ट वाईट नाही आहे. त्यामध्ये जर फक्त आपण मला असं वाटतं ना की काकांचं जे जनरेशन आहे, इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या लेखी रिकाम टेकडे आहेत. म्हणजे जो माणूस रील्स करतोय, जो माणूस सोशल मीडियावरती लाईव्ह जातोय किंवा कंटेंट करतोय, या जनरेशनचं डायरेक्टली म्हणणं असं आहे की हे रिकाम टेकडे आहेत. तर काय मत आहे तुझं भूमी, तुला काय वाटतं याच्यावरती? माझं थिंकिंग असं आहे की मेन म्हणजे रील्स फक्त रिकाम टेकडे असल्यावर नाही करत. आता खूप लोक आहेत, मिलेनियल्स पण आहेत, ते पण रील्स काढतात. त्याचा अर्थ असं नाही की ते रिकाम टेकडे आहेत. आणि मेन म्हणजे रील्स बनवून कॉन्टेंट क्रिएशन करून खूप लोक आहेत जे इंडस्ट्रीमध्ये ग्रो झालेत, जे 0 पासून 100 पर्यंत पोहोचलेत. तर ते फक्त रिकाम टेकडपणा असं नाही आहे.
त्याचं पण इम्पॉर्टन्स आहे. हां, मला अजून एक बोलायचं आहे बट की नाटक असो किंवा रील्स असो, त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू तर एकच आहे, एंटरटेनमेंट. तर मला असं वाटतं की ती गोष्ट काही चुकीची नाही आहे. तुम्ही फक्त ती गोष्ट एक चांगल्या मार्गाने करा, तर त्याचा गोल तर एकच आहे, नाटक आणि रील्सचं. म्हणजे इक्वली त्यांचंही एका पॉईंटला बरोबर आहे की तुम्ही जास्त त्याच्या आहारी नका जाऊ, ज्याने की तुम्ही एका दुसऱ्या ट्रॅकवरती जासाल. बिकॉज ते एक असं आहे की ते तुम्हाला डिस्ट्रॅक्ट पण खूप करेल एका वाईट पद्धतीने, आणि ते तुम्हाला खूप वरतीही घेऊन जाऊ शकतं. सो मला असं वाटतं की ते बॅलन्स हवं, तुम्ही तुमचा ट्रॅक सोडला नाही पाहिजे. बट संध्याकाळी जे लोक सिरियल बघतात त्यांचं काय? परत पण तर addicted आहे. प्रश्न तिथंच येतो, तुमची जनरेशन म्हणते की रील्स खराब आहे, यांची जनरेशन म्हणते की डेली सोप्स खराब आहेत. मला असं म्हणायचं आहे की जसं आता त्यांनी सांगितलं की ते कॉन्टेंट क्रिएट करतायत म्हणून त्याच्यावरती त्यांना दिवस रात्र त्या मोबाईलवरती किंवा गॅजेट्सवरती ते एंगेज असतात. पण आमच्या काळी असं होतं की आम्ही 1-on-1 जाऊन प्रत्येकाला भेटायचो. त्यांना आता स्वतः सेल्फ ऑब्सेस असल्यामुळे स्वतः काहीतरी कॅमेरासमोर व्यक्तिगत काहीतरी करायला पाहिजे असं दिसतं, असं वाटतं. आणि ते करावंसं वाटण्यामागचं कारण म्हणजे सध्याचं असलेलं जनरेशनचं नवीन प्रकार जे आहेत, आता जे गॅजेट्स नवीन आलेले, त्याच्यामुळे त्यांना ते तसं वाटतं. म्हणून ते त्याच्यावरती सतत कंटिन्युअसली स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रत्येक क्षणामध्ये म्हणजे दर सकाळपासून जर का तुम्हाला बघितलं तर गुड मॉर्निंगच्या मेसेजेसपासून मी आज आता इथे आली आहे, मी हे कपडे घालतेत, मी तिकडे चालले, मी इकडे चालले, हे दाखवण्याची काही तशी गरज नाही आहे. पण तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण हे केल्यामुळे आपण फार फेमस होऊ, फार प्रकारे आपल्याला लोकांच्या समोर दिसण्यामुळे आपल्याला फार त्याच्यामुळे एक चांगलं फुटेज मिळेल, मायलेज मिळेल, अशा प्रकारची एक मानसिकता झाल्यामुळे कदाचित असं होऊ शकतं. म्हणजे मी त्या बाबतीत त्यांना दोषही देईन आणि त्यांना दोष देणारही नाही, कारण इतरांचा अनुकरण करणं असं हे जे काही चाललेलं आहे ना, त्यातला हा भाग आहे असं मला वाटतं. भूमी, तुझं काही म्हणणं आहे? हां, बोल. तर फर्स्ट थिंग जे ते म्हणले की दिवसभर त्यात असतात, त्यांच्या वेळी फेस टू फेस भेटत होते. तर जेनझी म्हणजे काय, ते मेंटली खूप स्वतःला प्रोटेक्ट करतात. आता मला कोणी आवडत नाही आहे, मी त्याला उगाच जाऊन भेटणार नाही, राईट. पहिल्याच्या जनरेशनमध्ये फोन्स अवेलेबल नव्हते, सो जरी कोणी आवडत नाही तरी भेटायला लागत होतं. बट आत्ता असं आहे की जर नाही आवडत आहे, वी जस्ट अवॉइड देम. वी लाईक असे ना, जे आवडतात, ज्यांच्यासोबत आपण मेंटली स्टेबल असतो, आम्ही त्यांच्यासोबत राहतो. दॅट इज द डिफरन्स. आणि दुसरी गोष्ट ते म्हणले की गुड मॉर्निंगपासून गुड नाईटपर्यंत, सो ते फक्त जेनझीमध्ये नाही आहे, ते लोक पण गुड मॉर्निंगचे फोटोज, इमेजेस, फ्लावरवाले इमेजेस, स्टेटसवाले, ग्रुपचे मेसेजेस फॉरवर्ड करणं. तर ते आता त्याला आम्ही पण ब्लेम नाही करू शकत, राईट. बट ते पण आहे एक पॉईंट त्यात. फक्त आमचं म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी नाही त्यातली कढीला वाटली असं काहीतरी झालंय. म्हणजे आम्ही पण करतो, आम्हाला पाहिजे तेवढं करतो, पण आम्ही नावं ठेवणार फक्त जेनझीलाच. पण मला असं वाटतं की ठीक आहे, इंस्टाग्राम आणि म्हणजे चेंज असं झालं आहे की आधी नाही का लोकल लाईनमध्ये ऑडिशनसाठी उभे राहायचे, ठीक आहे. सो आता इझी झालं आहे ते की आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो सोशल मीडिया थ्रू. सो ते मला असं वाटतं की इट्स गुड पार्ट. तर मला असं वाटतं ना की ठीक आहे, मतभेद आहेत, पण जसं आशिष म्हटला तसं सोशल मीडिया ही प्रत्येक वेळी घातक असतं असं नाही. तर त्यातून बऱ्याचदा खूप अपॉर्च्युनिटीजसुद्धा मिळतात. तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. तर वळूयात आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, ज्याचं नाव असणार आहे आमच्या वेळेस वर्सेस आत्ता. तर हा राऊंड चालू करायच्या आधी पण काही नियम आहेत. आम्ही तुम्हाला एक टॉपिक देणार आहोत आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे विथ आम्ही. जर तुम्हाला काही उत्तर नाही आवडलं त्यांचं, तर तुम्ही त्यांना प्रतिप्रश्नही करू शकता. ओके. तर मला असं सांगायचं आहे तुम्हाला की ना तर मी जेनझी आणि ना मी ओल्ड स्कूल आहे, पण आमच्या जनरेशननी अजूनसुद्धा संस्कार जपून ठेवलेत. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, जेनझीला संस्कार नसतात का? आम्हाला पण आहे. मग असं म्हटलंच नाही.
तुझं तसंच आमच्या म्हणणं. जनरेशननी संस्कार जपून ठेवले. तर मला असं वाटतं ना की पहिला मान आपण मोठ्यांना देऊया. नाही, मला त्यांना विचारायचं. बघा आता आम्ही ही बघा, जनरेशन आहोत, तुम्ही मग आम्हाला बघा, पण लीड भेटला तुम्ही पाहिजे बघा, ना. तुम्ही बघा की आज पण मोठ्यांना मान द्यायला ह्यांची मान किती दुखते बघा. असं काही नाहीये, पण आम्हाला द्यायचंय त्यांना लीड. आम्हाला घेऊ दे ना लीड, काय प्रॉब्लेम पहिला आहे. मान मोठ्यांचा. मग दुसरा मान आमचा. हो तुमचाच. ठीक आहे. तर मला असं वाटतं ना की आपण हा आहे ना, असंच करतो हा, प्रत्येक वेळेस असंच करतो. त्याला प्रत्येक वेळेस मला लेटडाऊनच करायचं असतं, मग तो काहीही उपाय काढतो आणि तेच करतो. मी पहिला मान मोठ्यांना दिलाय. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही बोलतीये ते बरोबर बोलते, कमेंट मध्ये येऊन खरं सांगा की ही बरोबर बोलली का ते. जरी मी चुकीचं बोलली तरी बरोबरच बोला. ओ नाईस. चला तर मग वळूया आपल्या दुसऱ्या राऊंडकडे आणि त्याच्या पहिल्या टॉपिककडे. तर माझा पहिला टॉपिक असा आहे की लव्ह म्हणजेच प्रेम. तर जेन्झीज, तुम्ही मला थोडंसं प्रेमाबद्दल एक्सप्लेन करा ना. जेन्झीज का म्हणजे? मी आता म्हणला ना की पहिला मान मोठ्यांचा. मग काका तुम्ही सांगा. तू मी असं सांगूच करतो, तू देणार असं नाही. का मी तुला करतो? सांगूच देणार नाही. काका तुम्ही सांगा. अच्छा ठीक आहे. पहिला मान तुमचा. मीही त्यांची आणि- रिस्पेक्ट हो. करते म्हणून मी त्यांना. हा ते दिसतंय कोण किती कोणाची रिस्पेक्ट करते ते दिसतंय. तर मला असं वाटतं ना की तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगा हा. की तुमच्या काळातलं प्रेम कसं होतं. हळुवार फुलांसारखं होतं. वा. मस्त. अजून 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 काहीतरी एक्सप्लेन करा. जुळजुळ वाहणाऱ्या झऱ्या वा वाव. वा उगवत्या सोनेरी किरणांसारखं होतं. वा. आत्ताचं प्रेम मला माहिती. आत्ताचं प्रेम म्हणजे सुकून. ज्याला खूप असं नाही सुकून नाही, प्रेम म्हणजे आता ना का सुकून नाही. ऐकून घ्या. तू स्वतः कबूल करतोय, तू का असं करतोयस? मी ते भांडतीये तुझ्यासाठी. नाही आत्ताचं प्रेम म्हणजे जे खूप असं म्हणजे थांबून खूप स्लो लवकर भेटत नाही, त्याला म्हणजे प्रेम म्हणजे खूप लोकांना आता माहित पण नाही. पण प्रेम म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे जी म्हणजे आपल्याला समोर कोणी दिसत नाही, फक्त तीच दिसते, बाकीचं सगळं इनविजिबल होऊन जातं. तेच म्हणजे प्रेम असं वाटतं. अच्छा म्हणजे आजच्या काळातलं प्रेम असेल. पण मला असं वाटतं ना की तुमच्या काळातलं प्रेम खूप जास्त प्युअर होतं. नाही ते स्लो पण होतं आणि आमचं फास्ट आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं ना की जेन्झीचं प्रेम म्हणजे भाई फुल ऑन असतं. आज सकाळी रिक्वेस्ट टाकली, भाई संध्याकाळी डेटिंग, परवा दिवशी ब्रेकअप, संपला विषय. काका मला तुम्ही सांगा की तुमच्या काळातलं जे प्रेम होतं त्याला असं म्हणजे किती वेळ लागायचा साधारण, किंवा काय प्रोसेस असायची त्या गोष्टीची. प्रोसेस अशी काही नव्हती, पण साधारणतः एखादी व्यक्ती आवडली तर आपण त्या व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न करणं, याच्यामध्ये जी उत्कंठा असते, आकर्षण असतं, वेळ जो जातो, त्यामुळे ते वृद्धिंगत होत जातं, ते वाढतं. त्याच्यातले वेगवेगळे गोष्टी तुम्हाला समजून येतात, त्यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीला समजून घेता येतं आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्याकडे एक वेगळी ताकद तयार होते असं म्हणायला हरकत नाही, की समोरच्याला व्यक्तीचे चांगले आणि वाईट गुण हे आपण पारखून पाहू शकतो आणि त्यानुसार आपण त्या व्यक्तीला एक्सेप्ट करायचं की नाही हे आपण डिसिजन घेऊ शकतो. त्यांना खूपच छान एक्सपिरियन्स आला. नाही एक्सपिरियन्स नाही म्हणता येणार, कारण त्या जनरेशनच्या ऑलमोस्ट सगळ्याच लोकांनी तो अनुभव घेतला आहे. बरोबर. म्हणजे त्या काळातलं प्रेम आणि आत्ताच्या काळातलं प्रेम यात खूप जास्त फरक आहे असं दिसून येतं आहे क्लिअरली. कारण मला असं वाटतं ना पर्सनली की त्या काळात जी लग्न झाली आहेत ती आजपर्यंत टिकून आहेत, पण आजच्या काळात त्या गोष्टी खूप जास्त वाईट आणि वेगळ्या पद्धतीने आजकाल होत आहेत. म्हणजे लग्न टिकत नाही आहेत, डिवोर्स रेट खूप वाढलेत. तर मला तरी असं वाटतं ना, पर्सनली मला असं वाटतं बरं का, की खरंच प्रेम म्हणजे यार काकांच्याच जनरेशनमध्ये होतं. आता मला काय खरं वाटत नाही आहे. बट माझं काय म्हणणं आहे की आधीच्या जनरेशनमध्ये कसं असायचं की लग्न झाल्यावरती ते शेवटपर्यंत निभवायचं, म्हातारपणापर्यंत. बट त्याच्यामध्ये पण खूप क्लॅशेस यायचे. वेराज की जेन्झीजमध्ये असं होतं आहे की ते काही टॉलरन्स नाही करत. म्हणजे जर त्यांची डिसरिस्पेक्ट झाली किंवा प्रश्न असं खूप जास्त मोठी फाईट झाली तर ते टॉलरेट नाही करत.
आणि मग त्यांना असं वाटतं की हे सगळं हँडल करण्यापेक्षा इट्स बेटर की आपण लांब व्हावं, कारण की जर त्याच्यावरती सोल्युशन निघतच नाही आहे, इवन इफ यू हॅव किड्स, जर सोल्युशन निघतच नाही आहे तर मग ते असं चूज करतात की इट्स बेटर की आपण वेगळे होऊयात. भूमी, तुला काय वाटतं की म्हणजे प्रेम म्हणजे खरंच असंच असतं का की समोरच्या व्यक्तीशी नाही पटलं तर मग सोडून द्या? ॲक्च्युली प्रेम हे आणि जे दुसरं टर्म आपण काढलं की ॲडजस्टमेंट्स किंवा काय, तर हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम वेगळे आणि जनरेशनचे न्यू अपडेट्स, त्यांचं माइंडसेट ते वेगळे. हे दोन्ही मॅच म्हणजे मिक्स नाही करू शकत. प्रेम जसं सर म्हणले, प्रेम अजूनही तसं असतं. जे खरं प्रेम करतात ते काही काही जण असतात की दिवसभर स्ट्रेस्ड असून 1 मिनटं जरी त्यांच्या पार्टनरला भेटले, काय झालं, ते रिलॅक्स्ड होतात. ओके, हो आहे. आणि जे जसे होस्ट म्हणले की ॲडजस्टमेंट्स, आजच्या जनरेशनमध्ये आणि मिलेनियल्समध्ये एकच फरक आहे की ॲडजस्टमेंट. त्यांच्या जनरेशनमध्ये खूप असे लोक होते, खूप कपल्स होते ज्यांच्यामध्ये जुळलं नाही, पटलं नाही, बट ते ॲडजस्ट करत होते की सोसायटी काय बोलेल, घरचे काय बोलणार. आजच्या जनरेशनचं ते नाही आहे. कारण मी स्टार्टिंगलाच काय म्हणले की जेनझी त्यांचं मेंटल हेल्थ खूप प्रोटेक्ट करतं. सो जर ते मेंटल हेल्थ खराब होतं आहे तर वी जस्ट चूज दॅट मेंटल हेल्थ रॅदर दॅन लव्ह. याच्यावरती मला एक असं म्हणायचं आहे की लग्न म्हणजेच कॉम्प्रोमाइज असतं. एकमेकांची, मगाशी मी जसं उल्लेख केला की एकमेकांना समजून घेणं, त्यांचे चांगले आणि वाईट गोष्टी एक्सेप्ट करणं आणि त्यानंतर त्यांना आपण स्वीकारणं, ह्यालाच लग्न म्हणतात. आणि लग्न म्हणजे कॉम्प्रोमाइज असतं. तर ह्या गोष्टींचा जर विसर पडला आपल्याला तर मग आपण स्वतःचा इगो आणि स्वतःच्या कॅरेक्टर किंवा कर्तृत्वावरती जास्त भर देण्यामुळे ह्या मुलांचे हल्लीचे विवाह टिकत नाही आहेत. त्याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, स्वतःचं मी पण दाखवायचं आहे, एकमेकांसाठी सॅक्रिफाईस नाही करायचं आहे किंवा कॉम्प्रोमाइजही नाही करायचं आहे, विच इज नॉट गुड ॲक्च्युली. म्हणून त्यांची लग्न जास्त काळ टिकत नाही आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण मला तरी जाणवतं आहे. सरांनी खूप छान असं उत्तर दिले आणि खूप छान असं एक्सप्लेन केले की जेनझीजमध्ये या सगळ्या गोष्टी कुठंतरी कमी होत आहेत आणि त्यामुळे लग्न टिकणं किंवा आपल्या पार्टनरसोबत लाँग टर्म राहणं या गोष्टी त्यांच्याकडनं शक्य होत नाही आहेत. तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये येऊन सांगा. आम्ही वाट बघतोय तुमच्या मतांची. आणि मला असं वाटतं ना की आपण आपल्या दुसऱ्या टॉपिककडे वळूयात. माझा दुसरा टॉपिक तुमच्यासाठी आहे, तुमच्या जनरेशनची फ्रेंडशिप कशी आहे? मला असं वाटतं की त्याच्याबद्दल म्हणजे ते फिलिंग्स असतात. ते असं ठराविक नाही आहे की हां अशी फ्रेंडशिप पाहिजे, तशी फ्रेंडशिप पाहिजे. तर ते या जनरेशनची, त्या जनरेशनची असं काही नाही आहे. सेम म्हणजे सगळ्या जनरेशनची ती फ्रेंडशिप म्हणजे लॉयल असती. कोणासोबत सगळ्यांचे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस असतात. तर माझ्या लाईफमध्ये तर फ्रेंडशिप म्हणजे प्युअर आहे यार, चांगली आहे सगळ्यांसोबत. तुमचं काय मत आहे? तुमच्या काळात कशी मैत्री असायची? आमच्या काळात मित्र हा अडचणीच्या वेळेला जो उभा राहील तो खरा मित्र, असं आमच्यावरती बिंबवलं गेलं होतं. त्यामुळे मित्र हा कुठल्याही वयाचा असू शकतो, कुठल्याही क्षेत्रातला असू शकतो. फक्त त्याचे आणि तुमचे विचार जुळले पाहिजेत तर तो खरा मित्र असू शकतो, असं माझं मत आहे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं मॅम? ते म्हणतात ते बरोबर, योग्य आहे. पूर्वी तसंच असायचं ना, म्हणजे समोरचं कसं हेल्पिंग असले की मग आपण पण खूप म्हणजे असं पूर्वीच्या काळी घनिष्ठ मैत्री असायची. पण आता ह्या काळात जरा कसं कोणी काय बोललं की लगेच तोडून टाकतात. हां, राईट. आणि फ्रेंडशिप म्हणजे हे खूप प्युअर बॉन्ड असतं. आणि आजकाल म्हणजे आत्ता पण प्युअर फ्रेंडशिप आहे खूप. म्हणजे आता फिमेल फ्रेंड्स, मेल फ्रेंड्स किंवा दोघांचे पण ग्रुप्स वगैरे, तर प्युअर फ्रेंडशिप आहे. बट आता कसं झालं आहे ना, जसं की सेम टॉपिक म्हणजे पीस ऑफ माइंड.
की नाही आता असं झालं की जेलसी वगैरे खूप जास्त आली आहे फ्रेंडशिप्समध्ये, की एनव्ही एनर्जी दाखवतात, जेलसी दाखवतात, मग त्यांना असं वाटतं की नाही तो माझ्याशी जेलस आहे, मग मला ती व्यक्तीच माझ्या लाईफमध्ये नको आहे. तर आता तशी ही फ्रेंडशिप एक्झिस्ट होते. तर वाईब मॅच व्हायला पाहिजे. सो इट्स ऑल अबाउट म्हणजे आत्ताच्या काळात मैत्री तेव्हाच होते की जेव्हा वाईब मॅच होते. वाईब मॅच सर तुमच्या काळात असं काय होतं का की जर वाईब मॅच झाली तरच मैत्री, नाही तर मग मैत्री नाही वगैरे असं? ॲक्च्युली काय झालं की वाईब मॅच झाली तर मैत्री होते ही गोष्ट खरी आहे, पण एक सर्टन लेवलनंतर त्याच्यामध्ये तुमचा इगो आला किंवा तुमचा वैयक्तिक स्वार्थ आला. मैत्री ही म्हणजे निखळ प्रेम असावं. मैत्रीमध्ये कुठल्याही गोष्टींच्याबद्दल अपेक्षा नसावी. म्हणजे समोरचा मित्र दुःखात आहे हे समजल्यानंतर जो फोन न करता धावून येतो तो खरा मित्र. आत्ताच्या काळात तसं राहिलेलं नाही आहे. आत्ताच्या काळात 10 फोन केले तर तो अवेलेबल जरी असला तरी तो फोन फॉरवर्ड करतो किंवा मग तो अजून दुसऱ्या गोष्टींमध्ये मी बिझी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण कदाचित ती काळाची गरज असेल, कदाचित तसे अपब्रिंगिंग असतील त्यांचे, त्याबद्दल मी बोलू शकत नाही. पण मला तरी असं वाटतं की मित्र हा मदतीला धावणारा असावा आणि तो कधी पण न सांगता न बोलवता जो येतो, जो अनपेक्षितपणे आपल्या आनंदासाठी आणि दुःखासाठी सुद्धा येतो, तो खरा मित्र. तुझं काय मत आहे याच्यावर की मित्र की मित्र असे असावेत की जे आपल्या पडत्या काळात आपल्या सोबत असावेत आणि त्यांना आपण न बोलवता त्यांना कळलं पाहिजे की आता आपल्याला त्यांची गरज आहे आणि ते आले पाहिजे. तर याच्यावर तुझं काय मत आहे? बरोबर आहे, जसं तू म्हणतोय ते बरोबर आहे. आणि मित्र म्हणजेच ते असतात की ज्यांना न सांगता पण मनातल्या गोष्टी कळतात, जे बघून सांगू शकतात की बाबा तू चांगल्या मनस्थितीत आहे का वाईट. आणि मैत्री म्हणजे कसं आजच्या जनरेशनमध्ये जर आपण पाहिलं आणि पहिल्याच्या जनरेशनचं जर ते कम्पेअर केलं ना, तर आजच्या जनरेशननी ते थोडंसं मैत्री मॉडिफाय केलं आहे. म्हणजे पहिलं कसं मुलगी आहे तर मुलासोबत बोलायचं नाही, मुलगा आहे तर मुलीसोबत बोलायचं नाही, रेस्ट्रिक्शन्स. बट आजच्या जनरेशनमुळं मोस्टली काय झालं आहे की ते नाही होते जास्त, आणि ते फक्त एक बॉन्ड नवीन क्रिएट झाला आहे, मुलं असो मुली असो. नाही तू एक आता खरं तर चांगला मुद्दा उपस्थित केलायस की तुमच्या जनरेशनमध्ये आता ही गोष्ट नाही आहे की मी मुलगी आहे तर मला मित्र मुलं नकोत किंवा हां या जनरेशनमध्ये ही एक गोष्ट खूप चांगली आहे. इक्वेलिटी भेटली तेवढी. नाही. आणि आता काय झालं आहे की मुली मैत्री करत नाहीत, मुली काय करतात मित्र जास्त करतात. उलटं झालं आहे आता. बरोबर. हां, पूर्वी कसं होतं मैत्रिणी एकमेकांना पण आता वेगळं झालं आहे की मग मैत्रिणी अशा म्हणजे आता खूप म्हणजे फरक झालाय. कारण की माझ्या कम्फर्ट झोन आलाय. मुलींना मुलांसोबत जास्त कम्फर्ट झोन. फिमेल फ्रेंडशिप्स अजून पण तसेच आहेत, बट मुलींना असं वाटतं की नाही म्हणजे त्या मुलासोबत वाईब जास्त मॅच होती. मग ते गर्ल बॉयज असे ग्रुप्स झाले. कारण की मुली पण खूप असं टॉम बॉय झाले. मेन म्हणजे ते रिझन नाही, जसं ती म्हणली जेलेसी अँड ऑल, ते फिमेल्स मध्ये जास्त असतात मोर दॅन बॉईज. त्याच्यामुळे मुलांसोबत जास्त वाईब मॅच होतात. तुला कळतंय का हे पहिलं टॉपिक आहे जिथे दोघांचे पण विचार असे जुळलेत जरा. नाही माझे नाही जुळले. अरे त्या दोघांचे जुळले, तुझे त्या दोघांचे पण नाही जुळले ऍक्च्युली. मला सरांचं असा चेहरा बघून वाटतं की त्यांना काहीतरी बोलायचं आहे याच्यावरती, पण ते अजून शांत आहेत. सर तुम्ही बोला, मला माहिती आहे की तुम्हाला ते पटलं नाहीये. नाही, काय असतं, प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही कुठल्या गोष्टींसाठी आणि कुठल्या एखाद्या विशिष्ट ध्येय धोरणांसाठी एकत्र आलात त्याला मैत्री म्हणणं हे सध्याच्या काळाचं त्यातलं उत्तर आहे. आमच्या काळी तसं नव्हतं. म्हणजे म्हणून मी म्हटलं की पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ चांगला मुद्दा तुम्ही घेतलात की आत्ताच्या काळामध्ये मैत्री आहे, पण मैत्री ही काही व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा त्यातनं काहीतरी निष्पन्न होईल किंवा अपेक्षा ठेवून केलेली असते असं बऱ्यापैकी जाणवतं. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. पूर्वीच्या काळी मित्र हा म्हणजे ज्याच्या खांद्यावर हक्काने आपण डोकं ठेवून ढसाढसा रडू शकतो असा मित्र, त्याला आपण खरं मित्र म्हणू शकतो. कारण ज्याला आपलं दुःख समजतं, त्याच्याकडे आपण व्यक्त होऊ शकतो आणि आपण त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की ज्याला व्यक्त होण्या अगोदर आपलं दुःख कळतं तो खरा मित्र. बट आजच्या जनरेशनमध्ये अशी फ्रेंडशिप अजूनही एक्झिस्ट करते.
इवन माझे आहेत, तुमचेही असतील, की असे फ्रेंडशिप्स एक्झिस्ट करतात. हो, म्हणजे तेही बरोबर आहे की कुठेतरी असेल 1% की फक्त नावापुरतं करतात किंवा स्वार्थापुरतं. बट ह्या जनरेशनमध्ये असं आहे ना की ते एकदम क्लिअर राहतात. जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोणाशी संबंध ठेवायचा आहे फक्त कामापुरतं, तर आपण ह्या जनरेशनमध्ये ते क्लिअरही बोलतो. मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की समजा बॉईज जेव्हा असं समजा बॉईजचं आहे की बॉईज जेव्हा असं एकदम सॅड डिप्रेशन त्यावाले असं जास्त ओव्हर थिंकिंगवाले फेजमध्ये असले ना, तर कधीतरी असं मुलगा पण ते अंडरस्टँड नाही करू शकत, पण मुलगी करू शकते. सो इट्स गुड की मुलं मुली फ्रेंड होत आहे, चांगली आहे ती गोष्ट. फॉर एक्झाम्पल जर ब्रेकअप झालं तर मित्र म्हणाल चल बसू, आणि मैत्रीण म्हणेल चल रडू. नाही, खूप छान टॉपिकवर चर्चा झाली आता आपली. तर अशा रीतीने आपला दुसरा टॉपिक संपलेला आहे आणि खूप सुंदर चर्चा झाली आपल्या दुसऱ्या टॉपिकवरती. शांत चर्चा झाली. हो, आपण वळूयात आपल्या तिसऱ्या टॉपिककडे. आणि तो सर आणि मॅम तुम्ही मला सांगा की रिस्पेक्ट म्हणजेच मान सन्मान म्हणजे तुमच्या काळात आणि आजच्या जनरेशनमध्ये काय फरक आहे रिस्पेक्टला घेऊन? रिस्पेक्ट हा मनापासून असावा. म्हणजे रिस्पेक्टला आपण थोडं ब्रीफली बघितलं मराठीमध्ये तर धाक किंवा एखाद्याचा सन्मान करणे. तर धाक हा डोळ्यात असावा, समोरच्याच्या डोळ्यात असावा. म्हणजे पूर्वी आमच्या काळी असं होतं की आमच्या वडिलांसमोर किंवा आजोबांसमोर बोलण्याची आमची ताकद नव्हती, कारण त्यांच्या डोळ्यातला जो दरारा होता, त्यांनी नुसतं एक बघितलं असं तरी आम्ही समजायचं की यांना आता आम्ही बोललेलं आवडणार नाही आहे. त्यामुळे तो जो दरारा होता तो खूप महत्त्वाचा होता आणि त्याच्यामुळे ती भीतीयुक्त आदर जो होता त्यांच्याबद्दल तो कायम होता. म्हणजे आत्ताच्या काळी तुम्ही मुलांना कितीही काही बोललं तरी पण ते काय तुमच्याकडे लक्ष देत नाहीत. तसं आमच्याकडे नव्हतं. आमच्या वेळेला असं आहे की तुम्हाला रिस्पेक्ट हा ऑटोमॅटिकली दिला जायचा की त्यासाठी तुम्हाला तुमचं अपब्रिंगिंगच फॅमिलीमध्ये असं झालेलं असायचं की ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांना रिस्पेक्ट देणं म्हणजे नात्यामध्ये. कारण एकत्र कुटुंब असल्यामुळे काय व्हायचं की मग बाकी सगळी जी मंडळी आहेत त्यांना कसा रिस्पेक्ट द्यायचा तो एकमेकांच्या वागण्यातनं जाणून म्हणजे ते थोडक्यात लहानपणापासूनच त्या लहानपणापासून सगळ्या गोष्टी बिंबवल्या गेल्यामुळे ते ऑटोमॅटिकली आमच्या त्या अंगवळणी पडलं होतं. वेळेस आता काय झालं की मुलांना एकत्र कुटुंब नसल्यामुळे त्या नात्यांची घट्ट जी वीण आहे तीच माहीत नाही. त्यामुळे मग ते तसं घडू शकतं कदाचित. बरोबर. आत्तापर्यंत ती कायम आहे, पण फक्त अजून त्याच्यामध्ये चेंज असं आहे की आधी तुम्ही जसं बोलले की खूप धाक होतं, मुलं घाबरायचे बोलायला सुद्धा. पण आता ते मला एक चांगली गोष्ट वाटते की आपण असं दिल खुलके आपण शेअर करू शकतो आपण घरच्यांना सांगू शकतो की हा माझ्यासोबत ही गोष्ट घडतीये. रिस्पेक्ट पण असते ती, पण ते समजून पण घेतं आणि आपण पण म्हणजे सेफ असतो की आपण बाहेर जाऊन म्हणजे बाहेर तमाशा बनण्यापेक्षा आपण घरी. हां, सो मला ते सॉर्टेड गोष्टी वाटतं की हां अभी थोडा अच्छा आहे वो. नाही, पूर्वी म्हणजे खूपच रिस्पेक्ट द्यायची एकमेकांना, पण आता थोडा खूप फरक. मग मॅम तुम्हाला काय वाटते की म्हणजे आत्ताचा जो काळ आहे तो ज्याला सो कॉल्ड ते फ्रीडम म्हणवतायत, तर ते खरंच फ्रीडम म्हणवतायत का त्यांना एक फक्त त्यांनी दिलं आहे की बाबा आम्ही समोरच्याची रिस्पेक्ट करत नाही पण आम्ही फ्रीडम घेतो आहे आमचा? तर तुमचं काय मत आहे या गोष्टीवर? तुम्हाला असं वाटतं का खरंच की ते फ्रीडमच्या नावाखाली तुमचा डिसरिस्पेक्ट करतायत? हो, कारण की फ्रीडमच्या नावाखाली मला वाटतं आहे की ते रिस्पेक्ट देत नाहीत. आणि कसं होतं आता म्हणजे कसं सगळे दोघंच राहतात. आता कसं आहे, जरी सासू सासरे असले तरी मुलं असले तरी ते वेगळे राहतात, कारण की त्यांना त्यांची प्रायव्हसी हवी असते. त्याच्यामुळे काय होतं थोडा खूप फरक पडत चाललेला आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं सगळे एकत्र राहायचे, एकमेकांना रिस्पेक्ट द्यायचे, म्हणजे खूप एकमेकांना विचारायचे पण, आणि जरा धाक पण होता पूर्वीच्या काळी. आता कसं झालं आहे, आता एवढं नाही राहिलं आहे पूर्वीसारखं. सो तुम्ही जे बोलले की आत्ताची गोष्ट, मला असं वाटतं की आत्ताच्या म्हणजे जे आमचं जे जनरेशन आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी नवीन आलेले. सो जे पूर्वीची जे जनरेशन होती ती गोष्ट त्यांना नाही माहिती आहे. सो खूप सारा असं क्लॅशेस होतात त्या गोष्टीमुळं की हे तू का करतोय नाही, पण त्यांना नाही माहिती. आता जसं की सोशल मीडिया,
बट त्यांना नाही माहिती की सोशल मीडियावरतून आपण असं हे या गोष्टी करू शकतो. सो त्यामुळं क्लॅशेस होतात. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की ज्या जुन्या गोष्टी होत्या आणि ज्या आत्ता ज्या गोष्टी आहेत त्या या जनरेशनला अजून कळत नाही आहेत आणि त्याच्यामुळं क्लॅशेस होत आहेत. जी मागची जी जनरेशन आहे, जी आता नवीन गोष्ट येत आहे, जसं की आता AI आलं, खूप साऱ्या गोष्टी आले नवीन, जसं की वर्ड्स पण खूप वाईब वगैरे आपण जे म्हणतोय, मग ते गोष्टी जी पूर्वीची जनरेशन आहे त्यांना कळत नाही. मग त्यामुळं खूप साऱ्या गोष्टी असे क्लॅशेस होतात. बोलताना पण आपण खूप म्हणजे समोरचं कोणी आलं तर फंबल करतो, अरे यार काही चुकीचं जर मी बोललो तर. म्हणजे तुला असं म्हणायचं की जर त्यांना गोष्टी कळत नाहीयेत तर मग ते तुम्हाला तेवढी रिस्पेक्ट देत नाहीयेत अकॉर्डिंग टू युअर फिलिंग. तुम्ही रिस्पेक्टला प्रेशर म्हणताल का? नाही यार, की ते जे रिस्पेक्ट देत आहेत तुम्हाला किंवा तुम्हाला जी त्यांना द्यायची आहे तर ते फक्त एक त्यांचं जनरेशन वेगळं आहे म्हणून ते तुमच्यावर लादतायत त्या गोष्टी. नाही, आत्ताची जी जनरेशन आहे त्या म्हणजे आमच्या जनरेशनमध्ये पण आत्ता पण ते आहे की ते धाक जे आपण म्हणतो, जो म्हणजे जे मनातून आपल्या येतं की हां रिस्पेक्ट आहे, तर ती आता म्हणजे ती आहे. हां आहे. जे तू म्हणला की प्रेशर, तर कसं आहे माहिती का, आमची जी जनरेशन आहे प्रेशराईज झालेलं एक्सेप्टच करत नाही ती गोष्ट. आणि असं सीन होणारच नाही की ते प्रेशर करू शकतात. पहिल्यापासूनच बाउंड्रीज क्रिएटेड असतात, मग ते होणारच नाही की प्रेशराईज करतात म्हणून. ॲज अ जेनझी किड किंवा ह्या जनरेशनमध्ये तर कसं आहे माहिती का, आम्ही रिस्पेक्ट त्यांनाच देतो हू एव्हर डिझर्व्स इट. आता आजच्या जनरेशन जे मॅम म्हणले घरात सून राहत नाही ते ट्रिगर झालं. सो त्यावरती एक्सप्लेनेशन हे आहे की खूप फॅमिलीज आहेत ज्यात जॉईंट फॅमिलीज पण राहतात, इनलॉज सोबत राहतात, काय काय लोक आहेत जे सोबत नाही राहत. दॅट इज बिकॉज रिस्पेक्ट कोणत्या तरी एका साईडने दुसरीकडून नाही. बरोबर, जर ते म्हणजे expect एका हाताने टाळी वाजत नाही. बरोबर. पहिलं कसं होतं, समोरचा रिस्पेक्ट देऊ नाही देऊ, मी लहान आहे मला देणं काम. एक्झॅक्टली. बट आता तसं नाही. गिव्ह अँड टेक रिलेशन आहे. यू गिव्ह इट, आय गिव्ह इट बॅक. हां, म्हणजे आता असं हे नाही राहिलं आहे. आधी ॲक्च्युली ती जे बोलते ते बरोबर होतं की ते मोठे आहेत. आता सपोज पंजोबा किंवा पप्पांचे पप्पा, तर आपल्यामध्ये असं होतं की ते मोठे आहेत, मग त्यांनी तुम्हाला काहीही बोललं तरी तुम्हाला त्यांना उलटं बोलायचं नाही, तुम्हाला त्यांना रिस्पेक्ट द्यायचे. बट वॉट दिस जनरेशन डज इज की इफ यू गिव्ह मी रिस्पेक्ट, जर ते मोठे तर त्यांनाही इक्वली समजलं पाहिजे की लहानांशी कसं बोलायचं. सो आपल्याला असं वाटतं की जर ते मोठे तर त्यांनी पण आपल्याला तेवढंच समजून घ्यावं, त्यांनी पण आपल्याला इक्वल रिस्पेक्ट दिली पाहिजे आणि आपणही त्यांना इक्वल रिस्पेक्ट देऊ. सो आताची जनरेशन इज अपॅरेंटली अबाउट इक्वॅलिटी. इट्स नॉट की तुम्ही मोठे तर आम्ही तुम्हाला म्हणजे असं खूप जास्तच व्हॅल्यू देतोय आणि आम्ही तुम्हाला कमी व्हॅल्यू देतोय, म्हणजे ते आम्हाला ट्रिगर नाही करू शकत असं मला वाटतं. आणि ॲक्च्युली ते मला पर्सनलीही वाटतं की तसं मला आता काय झालं, हल्लीच्या मुलांना मुळात पेशन्सच नाही. तो प्रॉब्लेम मोठा आहे. आमच्या काळात कसं होतं की आम्हाला पेशन्स होते प्रत्येक गोष्टीची. जे कोणी काही बोलेल तरी आम्ही शांतपणे ऐकण्याची आमची ताकद होती. आता ती ताकदच राहिली नाही. मुळात त्यांना प्रॉब्लेम तो आहे. पेशन्स कसं आहे, जर मी चुकलोय किंवा आम्ही चुकलोय, आम्ही ऐकून घ्यायचं पेशन्स ठेवू. पण आम्ही चुकलो नाहीये तर तुम्ही आम्हाला आणि जरी ते बोलत असेल तरी इक्वली आम्ही जर तुम्हाला ती गोष्ट समजवतो तर तुम्ही समजून घ्या ना. आणि पेशन्स नाही म्हणत, ते राईट म्हणतात. राईट. म्हणजे आम्ही मोठे आहोत, आम्ही जी बोलेल तीच पूर्व दिशा, असं तुझं म्हणणं आहे की म्हणजे आम्ही चुकीचं बोलू बरोबर बोलू पण आम्ही मोठे आहोत, तुम्हाला तेच करायला लागेल की जे आम्ही म्हणतोय. थोडक्यात तुझं म्हणणं असेल. ते मी एक्सेप्ट नाही करू शकत. सर तुमचं काय मत आहे याच्यावर की आम्ही मोठे आहोत आणि आम्ही बोलेल तीच पूर्व दिशा आणि तुम्हाला तेच करायला लागेल, तर असं करतात का खरंच? वयाने मोठं झालं म्हणजे माणसाने अनुभवाने मोठं होता येत नाही आणि अनुभव आपल्याला कुठेही विकत घेता येत नाही. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं की अपब्रिंगिंग हा महत्त्वाचा मुद्दा जसा मगाशी मी मांडला, त्याच्यासोबत प्रत्येकाचं शैक्षणिक पात्रता ही व्हेरी होत जाते. आत्ताच्या काळानुसार मुलं आणि मुली इक्वली पुढे शिकत गेली आणि पुढे पुढे ते स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी किंवा स्वतःच्या करिअरबद्दल जास्त कॉन्शियस होत गेली. त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की आपण जे काही करतो आहे ते योग्य करतो आहे. कारण इतर पूर्वीच्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये कसं होतं की लिमिटेड सोर्सेस होते, रिसोर्सेस होते आणि त्याची युटिलायझेशन पण लिमिटेड लेवललाच होते. वेरॅज कम्पॅरेटिव्हली आता खूप वाढलेत ते. सो त्याचा माझ्या दृष्टीने मला असं वाटतं डिसॲडव्हान्टेज आहे, विच दे फील दे आर
नोईंग एव्हरीथिंग. कारण तसं काही नाही आहे. ॲक्च्युली काय होतं की समोरचा व्यक्ती एखादं तुम्हाला गोष्ट सांगतो, त्याच्या मागचा त्याचा उद्देश काय आहे हे बघितलं पाहिजे. माणूस काहीतरी म्हणजे तू चुकला आहेस हे सांगणं, हे आत्ताच्या काळामध्ये असं वाटतं की समोरचा माणूस गुन्हा करतो आहे. म्हणजे समोरच्याची डिसरिस्पेक्ट होती हे तो लक्षात ठेवतो की हा मला म्हणतोय की हे करू नको, याचा अर्थ की माझी याच्या लेखी रिस्पेक्ट काहीच नाही. कारण कसं होतं की रिस्पेक्ट आणि डिसरिस्पेक्ट ही नंतरची गोष्ट. मी तर असं म्हणेन की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने सांगितली तर त्यामागचा उद्देश काय आहे हे जर बघितलं आपण, तर त्याच्या मागचा म्हणजे तो जर समजून घेतला तर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. सरांचं म्हणणं खूप बरोबर आहे. म्हणजे मला पर्सनली असं थोडंसं पटतंय, मला सगळंच पटतंय असं नाही. कारण आजची जी जनरेशन आहे, आजची जनरेशन ही फक्त हेच डोक्यात ठेवून चालते की आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेले, म्हणजे आपले आईवडील असतील, काका काकू असतील, घरातले फॅमिलीतले मोठे असतील, तर ते जर आपल्याला म्हटले की ही गोष्ट करू नको किंवा इकडे जाऊ नकोस किंवा त्यांच्यासोबत राहू नकोस, तर आजची जनरेशन ती त्यांना रिस्ट्रिक्ट वाटते किंवा ते आपल्यासाठी रिस्ट्रिक्शन्स घालत आहेत असं वाटतं. पण आजच्या जनरेशननी हा सुद्धा विचार करावा की ते काहीतरी बोलत आहेत, त्यांनी तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत, त्यांना अनुभव थोडासा जास्त आहे, तर ते जर काहीतरी सांगत असतील तर त्याच्या मागेसुद्धा काहीतरी तथ्य आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. आणि मला असं वाटतं ना की आपण आता पुढच्या राऊंडकडे वळूयात. पण वळायच्या आधी तुम्ही मला सांगा की तुम्हाला कशी वाटते ही जागा, कम्फर्ट झोन वगैरे, वाईब, कम्फर्टेबल. सर तुम्हाला फारच चांगली जागा आणि स्वच्छ आहे, हायजिनिक प्लेस वाटते ही. तर असंच लेट्स गिव्ह अ बिग शाउट आउट टू आवर लोकेशन पार्टनर जे आहे चायनीज सरदार. इथे तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हिजिट करू शकता. इथे तुम्हाला मिळेल इंडो चायनीज आणि तंदूरी. तर मला असं वाटतं ना की आता आपण वळूयात आपल्या पुढच्या राऊंडकडे, ज्याचं नाव असणार आहे चॅलेंज राऊंड. आता तुला नावावरनं तर कळतच असेल, काहीतरी मजा येणार वाटतं. चॅलेंजेस असणार आहेत या राऊंडला. तर या राऊंडचे पण काही नियम आहेत. तर तुम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं 15 सेकंड्समध्ये द्यायची आहेत आणि जर तुम्ही नाही देऊ शकलात तर तुम्हाला पेनल्टी मिळेल. ठीक आहे, रेडी? चालू करूयात. येस. तर तुम्हाला फक्त 15 सेकंड्स मिळणार आहेत. तुम्ही डिसाईड करून घ्या कोणीतरी एक जण की उत्तर कोण देणार आहे. हां, आणि प्रश्न विचारायच्या आधी डिसाईड करून घ्या की उत्तर कोण देणार आहे, त्याला मिळणार नाही. मी विचारायच्या आधी डिस्कस करून घ्या की उत्तर कोण देणार आहे. किती प्रश्न? प्रश्न एकच आहे. चल मी देतो. ओके, विचारू. तुझ्याकडे 15 सेकंड्स असणार आहे. हे बघा आधी, हो. बघून घे. घाबरलोय मी, पण ठीक आहे. हां, ठीक आहे. बघा, चलो रेडी? येस. विचारू पहिला प्रश्न. येस. तर तुझा प्रश्न असा आहे की मला जुन्या मराठी चित्रपटांची नावे सांग 5. तुझा टाईम सुरू होतोय आत्ता. कशी बनवा बनवी, त्यानंतर लवकर, तिकडे बघून तरी दे उत्तर. यार त्याला बघून येतच नाही मला. कशी बनवा बनवी. चला, टाइम संपलाय तुझा. आणि मित्रा, कशी ही बनवा बनवी नाही, अशी ही बनवा बनवी आहे. एक उत्तर दिलेलं आहे, एक उत्तर दिलेलं आहे आणि ते सुद्धा चुकीचं. घ्या, वन शॉट. वन शॉट. यमी. पाणी पिऊ शकतो. हो, हे बेलोस त्यासाठी ठेवले आपण. थँक्स बेलो. खतरनाक, आपल्याकडं असंच असतं. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. मी शॉर्ट फॉर्म्स विचारणार आहे, 2 तुम्हाला 2 तुम्हाला, आणि मला तुम्ही त्याचे फुल फॉर्म्स सांगा. ओके. सो NGL, काका तुम्ही मला सांगा NGLचा फुल फॉर्म काय होता. टाइम चालू झाला. परत एकदा सांग. NGLचा फुल फॉर्म. ओके. नेक्स्ट WSG. मला ही जैनची लँग्वेज
खरं चॅलेंज हे की आजच्या जेनजीची लँग्वेज या काय म्हणतो ना आपण, या जनरेशनला समजायला खूप जास्त वेळ जातोय आणि कदाचित त्याच्यामुळं संभाषणं थांबली आहेत असं मला वाटतंय. जसं की त्याला पण वेळ जातोय मला समजायला. हां, ते तुला समजायला तर काय, मला नाही, कोणालाच असं खूप जास्त वेळ लागतोय. तर तुम्हाला पेनल्टी तर मिळणारच ऑफकोर्स, बट मी तुम्हाला फुल फॉर्म सांगते. NGLचा फुल फॉर्म होतो नॉट गोना लाय, अँड नॉट गोना लाय, हां गोइंग टू लाय, या. आणि WSGचा फुल फॉर्म होतो व्हॉट्स गुड. खूप सोपं होतं, तुम्हाला पण आता ठीक आहे, पेनल्टी घ्यावी लागेल. वन शॉट. नाईस. व्हेरी नाईस. झिरो एक्सप्रेशन. हो, व्हेरी गुड. हा फरक आहे. झिरो एक्सप्रेशन ना, हा फरक आहे. त्यांना सवय आहे अशा गोष्टी खायची प्यायची. तुम्हाला बोलायचं सोडू नको, तू बोलत जेन्झी बर्गर, पिझ्झा, कोल्ड कॉफी, या सगळ्या गोष्टी त्यांना काय कळणार. जिमला सुद्धा जातात रेग्युलरली आणि हा आताच जिमला जातोय. तू प्लीज चला वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला आहे SMH चा फुल फॉर्म. ओके, नेक्स्ट WTMS. WTMS. टाइम अप झालेला आहे. सो SMHचा फुल फॉर्म होतो शेकिंग माय हेड आणि WTMSचा फुल फॉर्म होतो व्हॉट दॅट मीन्स माय. मला पुढचं नाही कळालं, व्हॉट दॅट कळालं, पण ते व्हॉट दॅट मीन्स माय. मीन्स माय. मॅम तुम्हाला पेनल्टी घ्यावी लागेल. सो सॉरी, मला माहित आहे. वन्स व्हेरी हेल्दी. तुम्ही बॅलूनी घेऊ शकता फॉर गुड टेस्ट. तर मॅम आणि सर, तुम्हाला दोघांनाही पेनल्टी लागलेली आहे. कुठंतरी संवाद कमी पडतोय असं वाटतंय का हे खूप जास्त पुढे निघून गेले तुमच्या जनरेशनपेक्षा, असं वाटते? काय वाटते? नाही, आमचे असं मला वाटत नाही की ते फार पुढे निघून गेलेत. प्रत्येकाची लिव्हिंग स्टाईल वेगळी असू शकते. आम्ही स्पष्ट शब्दामध्ये आणि स्पष्ट गोष्टी बोलणारी व्यक्ती आमचा काळ होता. हल्ली हे सगळे कोड लँग्वेजमध्ये आणि शॉर्टकटमध्ये जगण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे कदाचित ते अशी लँग्वेज वापरत असतील. त्यामुळे आम्हाला जमलं नाही ते. इनफॅक्ट म्हणजे आमचे शॉर्टकट हे जमलं नाही आम्हाला. राईट. हां, बाकी सगळं आम्ही जेव्हा चॅटही करतो ना, आमच्या एका मेसेजेस मध्ये हे 3 जे वर्ड्स आहेत ना, तर ते 3 वर्ड्स मध्ये पूर्ण मेसेज संपून जातो. नाही, असतं प्रत्येक काळानुरूप प्रत्येकाने बदलायला हवं आणि त्यांनी त्यांची स्टाईल डेव्हलप केली आहे. डेफिनेटली तुम्हाला पण आत्ताच्या म्हणजे तुम्ही या जनरेशनला एकरूप होण्यासाठी तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी शिकाव्यात किंवा त्यांच्या सोबत चालवं, असं नाही वाटत का कुठे? मला असं वाटतं की आम्ही ज्यांच्याशी इंटरॅक्शन्स करतो त्यांना ह्या भाषेची तशी गरज नाही लागत आहे. कारण आम्ही स्पष्टपणे जे काय असेल ते मनातल्या गोष्टी तोंडावर बोलून किंवा मेसेजद्वारे जरी बोलायचं झालं तरी पण आता तुम्ही व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करू शकता. त्यामुळे आम्हाला काय अशा शॉर्टकटची किंवा अशा काही कोड लँग्वेजची कधी गरज लागली नाही. फार पूर्वी आमच्या काळी असं एक ह हा ही ही आणि हू हू अशी काही भाषांची वेगवेगळी नाटकं पण आली होती. त्याच्यावरती बरंचसं विडंबन पण झालं होतं. कारण च चा ची ची असं त्या ह्याच्यामध्ये पण आलं होतं. पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. आमच्या जीवनाचा अविभाज्य अंग नाही घडलं ते किंवा होऊ शकलं नाही. कारण आम्ही आहोत असेच आणि असेच राहणार, स्पष्ट वक्ते आणि समोरच्याला समोरून बोलणार. सो अपरेंटली माझा सेम क्वेश्चन तुम्हाला, की जसं ते बोलले की तुमच्या जनरेशनप्रमाणे त्यांना वागायला आवडेल का, तसं तुम्हाला त्यांच्या जनरेशनप्रमाणे सेटल व्हायला आवडेल का? नाही. आम्ही आत्ता जसे आहोत तसे आहोत. ठीक आहे, म्हणजे सॉर्टेड आहे, लाईफ सॉर्टेड आहे. मागं जायला कोणाला आवडेल यार?
कधी पण काहीतरी evolution पण मागे जायला कोणाला आवडेल असं म्हणण्यापेक्षा की जर काही गोष्टी मागच्याच चांगल्या असतील तर त्या तुम्हाला अडॉप्ट करायला नाही आवडणार का? ऑब्विसली म्हणजे आधी म्हणजे जसे माझा पण- जसे सर आपला म्हण पण जसे period सर आहे. म्हणले की आम्ही स्पष्ट वक्ते होतो, आम्हाला ज्या गोष्टी बोलायच्या आहेत किंवा ज्या कन्वे करायच्या आहेत त्या आम्ही स्पष्ट शब्दात आणि आम्हाला जेवढे शब्द वापरावे लागतील तेवढे सगळे शब्द वापरून बोलायचो. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता करायला आवडतील का या जनरेशनमध्ये? का खरंच जेनजी आळशी झालेत म्हणता येईल किंवा कंटाळा आलाय आता त्या सगळ्या गोष्टी Active झाली करायच्या? आहे. Gen Z active झाली आहे. अशी हा. नाहीये पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे क्लिअर वर्ड्स बोलताय तुम्ही, तर आमचं कसं आहे ना ह्या जनरेशनचं की जो खरंच समजून घेण्याच्या वृत्तीमध्ये असेल ना त्यालाच सांगायचं क्लिअर. उगाच त्या जागी टाइम वेस्ट करून स्वतःची हा, म्हणजे energy बोलत waste का करणं is बसायचं? not worth it. अच्छा, ठीक आहे? म्हणजे आणि आजचं जनरेशन असं झालंय की जो समजेल त्यालाच जो समजून घेऊ शकतो जसं त्याच्या एक सोबतच. पहिलाच आहे, अच्छा, whoever deserves it, अच्छा. send with the words. जो डिझर्व करतो, जो खरंच अंडरस्टँडिंग आहे नाईस त्यालाच. सगळ्यांना क्लिअर वर्ड्स नाईस नाईस नाईस. तर मला असं वाटतंय ना की ठीक आहे, म्हणजे दोन्ही पार्टी व्यवस्थित बोलल्या, दोन्ही पार्ट्यांचं एकदम व्यवस्थित म्हणजे मतं त्यांनी व्यवस्थित मांडलीत. की सरांचं म्हणणं असं होतं की आम्ही बोलतो, आम्ही स्पष्ट बोलतो आणि जेवढ्या शब्दांची गरज आहे तेवढे सगळे शब्द वापरतो. ह्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही बोलतो, आम्ही त्यांनाच बोलतो की ज्यांना ते समजतं, ज्यांना नाही समजत त्यांना आम्ही नाही बोलत. हां एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये बोलून निपटून टाकतो. दोन्ही पण जनरेशन्स मध्ये काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मला असं वाटतं ना का आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तर माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. मी तुम्हाला दोघांना पण एक एक म्हण विचारणार आहे आणि 15 सेकंडमध्ये तुम्हाला ती एक्सप्लेन करायची. आणि जर नाही जमलं तर तुम्हाला मिळणार आहे पेनल्टी. तर पहिली म्हण भूमीसाठी असेल. तर तुला मी एक म्हण विचारणार आहे, ती तुला 15 सेकंडमध्ये एक्सप्लेन करायची आहे. तर म्हण अशी आहे की पळसाला पाणी 3. तुझा टाईम चालू होतोय आत्ता. परत एकदा सांग. पळसाला पाणी 3. 3. बघ विचार कर, वेळ आहे अजून तुला. काय असू शकतं, कमीत कमी एक अंदाज तर लाव की पळसाला पाणी 3. पाणी आणि 3 माहिती. नाही, संपला तुझा टाईम असा पण संपलेला आहे. तुला पेनल्टी घ्यायला लागणार आहे. हे रिफिल करा प्लीज. घेऊ घे, शकतेस घे, तू घे. तू पेनल्टी घेऊ तुझी शकतेस. तयारी होती आता, रिफिल होत आहे. बस मी घेतलंय आता बघू. हे करा, रिफिल करा. तर जोपर्यंत हा पेनल्टीज रिफिल करतोय तोपर्यंत मी तुम्हाला अर्थ सांगतो की पळसाला पाणी 3 म्हणजेच की कितीही प्रयत्न करा, कितीही तुम्ही त्या गोष्टीसाठी त्याला समजून सांगा, समोरच्या माणसाला तुम्ही कितीही त्याचं नॉलेज द्या, पण तो आहे तिथेच असतो. मग ह्या 3चा उपयोग का केलाय? पळसाला पाणी 3चा अर्थ असा होतो की तुम्ही कितीही प्रयत्न करा ते आहे तसंच राहणार आहे. 3चा काय संबंध? ती म्हण आहे, ते 3 ती म्हण आहे, त्यामुळे आम्ही शॉर्ट फॉर्म यूज करतो. ती म्हण आहे. एक्सटेंड करतो. सर तुम्हाला येईल का सांगता अजून जास्त एक्सप्लेन करून या म्हणीबद्दल? या झाडाला 3 पानं असतात म्हणून पळसाला पाणी 3 म्हटलं जातं. पळस जर झाड तुम्ही बघितलं, आपल्या बाहेर सगळीकडे जे कोणी बाहेर फिरायला जातात किंवा आपण वॉकला जातो, मॉर्निंग वॉकला किंवा गार्डनमध्ये जरी गेलो तरी पळस हे फार उपयोगी आणि औषधी वनस्पती आहे. त्या झाडाचं वैशिष्ट्य असं की त्याच्या प्रत्येक ठिकाणी 1 पान येत नंतर 3 पान 3 पाने म्हणून कुठेही काही गेलं तरी शेवटी पळसाला पानं 3 अशी म्हणे. बरोबर, म्हणजे तुम्ही कितीही सांगा, कितीही त्याला हे करा, समजून सांगण्याचा प्रयत्न करा, पण तो आहे तसाच राहणार. दगड. जसं की मी त्याला लागू होतं तुला. अच्छा, तुला म्हणजे कितीही सांगितलं माझ्या तरी पळसाला 3 पाणी आहेत. हा. तुझ्या किती आहेत? माझ्या पळसाला पाणच. यांच्या पळसाला पानच नाही. वा, नाईस. तर पेनल्टीज रिफिल झालेल्या आहेत. माझी पुढची म्हण तुझ्यासाठी असेल. काय विचारू ह्याला? अवघड विचारू, सोपं विचारू, काय तुला काय वाटतं? त्याच्या बिचारायला आताच टेन्शन आलं.
एक ऑलरेडी पिलंय. मॅडम सो सॉरी, MMS मध्ये दया नाही करत, अवघड विचार आहे. चल त्यातल्या त्यात तुला सोपं विचारतो, कारण जसं आता पळसाला पाणी 3 बघून हिची जी अवस्था झाली आहे त्या हिशोबाने तुझी काय होऊ शकते याचा थोडा अंदाज आलाय मला. तर विचारू आपण त्याला, सोपी म्हण विचारू. तर तुझा प्रश्न असा आहे, म्हण अशी आहे की उथळ पाण्याला खळखळाट फार. तुझा टाईम सुरू होतो आता. काय परत एकदा प्लीज. उथळ पाण्याला खळखळाट फार. मला माहिती नाही पण तरी मी ट्राय करतोय. हो, हो. मला असं वाटतं की टाइम चालू झाला. आणि संपला तुझा टाइम संपला. तू एकतर काय कर ना, आधी तू पेनल्टी घे. मी सगळे घेऊन हो टाकतो. हो हो घेऊ शकतो. आधी तू पेनल्टी घे. हे प्रश्न चुकीच्या माणसाला विचारले तुम्ही. थोडं मग switch तेच करायचं तर, मग होतं. तोच तर ट्विस्ट आहे ना. असं ओपन करून हा 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 तू पेनल्टी घे अच्छा, आधी. म्हणजे तुला हे माहित होतं का? ठीक आहे, मग तू एक्सप्लेन कर आता. आता तू एक्सप्लेन करायचंय आणि जर नाही करू शकली तर तुला पेनल्टी आहे. नाही, असं तुझा टाइम चालू होतोय आता. एकदम मन बोल ना, पटकन बोल. टाइम उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्याला ट्राय करायचा असतो तो एनी सिच्युएशन करतो आणि त्याला प्रोग्रेस भेटते, सक्सेस भेटते, ॲज पर माय नॉलेज जे मी ऐकलं ते. तुझं नॉलेज जय जिंजी. तुझ्या नॉलेजला सल्यूट. तुझ्या नॉलेजला द्या, काहीतरी द्या कमेंटमध्ये द्या. हिच्या नॉलेजला काहीतरी द्या जय जिंजी. काका. उथळ म्हणजे हा हा जे सगळे तुम्ही सांगा मॅम. उथळपणा करतात ना, हा त्यांना ते टोम नाही येतो. उथळ पाण्याला खळखळाट जास्त. ज्यांच्याकडे कमी उथळ नॉलेज उथळ knowledge असतं. ज्ञान वरवरचं असतं, ज्ञान ते असतं जास्तीत त्यांना. जास्त ज्ञान प्रदर्शित करण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो. करतात, त्याला म्हणतात उथळ उथळ पाण्याला पाण्याला कळलं कळलं मग आता तर तिथं कळलं? नॉलेजचं झालंय. का हो तिने तू म्हण बरोबर आम्हाला सांगितली, फक्त तू करून सांगितली. तू आम्हाला ती एक्सप्लेन करून सांगितली. घ्या हातभार लावा, हातभार लावा. कुठली? पेर पेर कुलाडी मारणं. ओ ती पण मला असं वाटतं की ह्या मुलीला मी थोडं रिफ्रेम करतो. तिने आता तिने केलं ना ते पैर पे कुराडी नाही, कुराडी पे जायचे पैर मार आहे. हा, असं झालंय ते. खरं तर आहे ना, हिला बोलायची काहीच गरज नव्हती. हा, पण स्वतः ते पण म्हणत अशी होती, त्याला करणार काय की उथळ पाण्याला खळखळाट फार. गेली ओव्हर कॉन्फिडन्स. ट्राय तरी करून केलं दाखवत त्यांनी. होते. नाही पण ट्राय तरी केलं. ट्राय केलं. मी ऍक्ट करून दाखवत होते. प्रयत्नांती नाही, पण नाही courage, 2 तिला मिनिटं प्यायची courage. 2 मिनिटं मला ट्राय वाटतं तिला. ट्राय केलंस तू. अजून एक म्हणे त्यासाठी की प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करत राहा, तुम्हाला परमेश्वर मिळेल, फळ नक्कीच मिळेल. अजून एखादी म्हणे विचारू का? एक We are done. चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात असं मला वाटतंय. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. मॅम तुम्ही मला सांगा, तुम्हाला जेनझी स्लँगमध्ये 3 वाक्य बोलायचे आहेत. तर तुम्ही 2 बोलले, काका 1 बोलले तरी चालेल, काका 2 बोलले, तुम्ही 1 बोललात तरी चालेल. जेनझी स्लँगमध्ये जसं आता म्हणी झाला तसंच जेनझीचे पण स्लँग्स असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 3 वाक्य बोलायचे आहेत. तुमचा टाइम चालू झालाय. म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं का? नाही. ज्यांची स्लँग असं वाक्य बोलायचं आहे की हा व्हॉट्सअप लँग्वेज नको, शब्द नको वापरायला आपण. चलो तर तुम्हाला असं बोलायचे ना की आता म्हणी कशा होत्या की आता तुमच्या जनरेशनमध्ये म्हणी कशा बोलायचे की आपल्याला काय बोलायला नाही तर मग म्हणी बोलून पण त्यांना कळायचं. तर आता ह्या जनरेशनची पण एक लँग्वेज आहे, तर त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला 3 वाक्य बोलायचे ॲटलिस्ट. तर तुमचा टाईम परत एकदा आपण, तुम्ही मोठे आहात, आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट करतो. परत एकदा आपण तुमचा टाईम चालू करूया. तुमचा टाईम सुरू होतोय आता. युजली आता व्हॉट्सअप म्हणतात ना किंवा व्हॉट्सअप. चलो 1 वाक्य झालं. नेक्स्ट. डूड हाऊ आर यू. Oh. चलो नाही. 2 वाक्य झाली, पण टाइम संपलाय तुमचा. छान आहे, पण ठीक आहे ना. 2 वाक्य तुम्ही बट सांगितलं. सरनी 2 वाक्य सांगितली, मॅमनी नाही सांगितलं, मग पेनल्टी कोणाला द्यायची? पेनल्टी ऑफकोर्स आता मॅमलाच द्यायला लागणार आहे आपल्याला. तर
सर वाटतायत पण बऱ्यापैकी ड्यूड वगैरे हो. चला मॅम, एक सिप मध्ये तुम्हाला घ्यायला लागणार आहे. वा, चला. तर अशा रीतीने आपला तिसरा राऊंड संपलेला आहे आणि मला असं वाटतं ना की आता आपण वळूयात आपल्या चौथ्या राऊंडकडे. पण मला एक प्रश्न आहे. हो, तुला खूप प्रश्न असतात, विचारू नाही, शकतेस. मला ॲक्च्युली तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. तुम्हाला हवं तर तुम्ही इंटरप्टही करू शकता. तर आपली जनरेशन म्हणजे तुमची जनरेशन एक असं प्रत्येक सतत त्यांच्या पोरांना असं बोलते लाईक ॲज अ पॅरेंट की आम्ही तुम्हाला जन्म दिला आहे, तर आम्ही जी बोलेल तीच पूर्व दिशा. तर असं खूप चालू असतं. मग तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती, की तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जर पॅरेंट्स आहात तर तुमचे मुलं तेच करणार जे तुमचं म्हणणं आहे? तर काय म्हणणं आहे तुमचं? नॉट ॲक्च्युली तसं नाही आहे. आमच्या म्हणण्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला जातो असं मला वाटतं. आमचं त्याच्या मागचा कन्सर्न हा असतो की तुम्ही कुठेही आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही चढ उतार पाहिले ते तुमच्या वाट्याला येऊ नये. आम्ही जी भोगलेली दुःख आहेत ती तुम्हाला भोगायला लागू नयेत, किंवा आमच्याकडे जे अपयश आम्ही यश अपयश पाहिलं त्यातले जे काही बारकावे आम्ही आयुष्यातले जे शिकलो त्यातनं तुम्ही पुढे शाणे व्हा आणि तुम्हाला कुठेही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख भोगायला लागू नये किंवा अपयश येऊ नये, तुमच्या प्रयत्नांना यश यावं ह्या दृष्टीने आम्ही अशा पद्धतीचं कोट करत असतो. पण अर्थात तुम्ही त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेता असं मला वाटतं. ओके, मग हे तुझं नाही नाही 2 मिनटं, तुम्ही बोललात बरोबर बोललात, मला पटलंय. पण मला असं वाटतं ना की हिला पटलेलं नाही आहे ते, कारण मी हिच्याकडे बघत होतो. काय बोलायचं आहे तुला, बोल ना. आपला शो त्याच्यासाठीच आहे, लक्षात घे. इथं कोण शांत बसत नाही, नाही पटलं की डायरेक्ट बोलायचं. आता माझं असं आहे ना, ठीक आहे, ॲज अ किड आम्ही एक्सेप्ट करतो की तुम्ही नाही बघू शकत तुमच्या मुलांना काही चुकीचं झालेलं त्यांच्यासोबत. ठीक आहे, तुम्ही त्याला नीट सिच्युएशन समजून घ्या, त्या वेमध्ये एक्सप्लेन करा ज्या सिच्युएशनमध्ये तुमच्या मुलं आहेत. बट त्यामध्ये सेंटेन्स यूज करणं की आम्ही तुम्हाला जन्म दिला आहे, आम्हीच बरोबर आहे, आमचंच ऐका. सो जन्म दिला, दॅट वॉज युअर विल. यू हॅड मेनी वेज टू अवॉइड दॅट. एक्झॅक्टली माय पण पॉईंट. ते ब्लेम आमच्यावरती आहे ना, दॅट इज नॉट राईट. राईट, बिकॉज कसं होतं ना, आणि हे जे आहे ना तर ते हिटेड आर्ग्युमेंट्समध्येच येतं. असं प्रेमाने कधी तुम्ही बोलत नाही की आम्ही तुम्हाला जन्म दिला. हे ज्यावेळेस एकदम असे आर्ग्युमेंट्स खूप हिटेड असेल त्याच वेळेस निघतं. आणि इवन असं होतं की त्यांचं असं म्हणणं असतं की सपोज जर ते बाहेर कोणत्या तरी फ्रस्ट्रेशन म्हणून आलं आणि त्यांचं जर किड आहे ते घरी एकदम खुश वगैरे, तर ते पूर्ण फ्रस्ट्रेशन त्याच्यावरती निघालं जातं. तर असं का? म्हणजे काही गरजच नाही आहे ना. तुम्ही एका बाळाला जन्म दिला आहे बिकॉज यू वॉन्ट टू बी पेरेंट्स. इट्स नॉट की ते तुम्हाला येऊन नाही बोललं की आम्हाला जन्म द्या. तर मग तुम्ही त्यांना जन्म दिला आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळं फ्रस्ट्रेशन त्यांच्यावरती काढणार आणि नंतर असं बोलणार की ते आमचं प्रेम आहे किंवा आम्ही खूप जास्त दमलो होतो. तर हे मला व्हॅलिड नाही वाटलं कधीच. नाही, मला असं वाटतं की टोमणे मारणं हेच प्रेम आई वडिलांचं. म्हणजे तुला काय, म्हणजे कुठल्या अँगलनी घ्यायचं की टोमण्यातच प्रेम असतं का टोमणेच मारतात 12 महिने? बट इथे टोमणे टोमणे तर मारायचं continue चाललंच मारतात. नाहीये ना. सकाळ- इथे भांडणांमध्ये ते एकदम अग्रेसिव्हली बोलण्याचं चालू हा, आहे. ते तर टोमणे हे चुकीचं आहे. प्रेमात Like मारले a जातात. blame. हा, Like a blame. टोमणे हे प्रेमात मारले जातात. बट हे जे बोलतायत तर मी ते हिटेड आर्ग्युमेंट्सच्या वेळेस बोलते की पेरेंट्सच्या डोक्यामध्ये ते बसलेलं असतं की आम्ही खूप जास्त फ्रस्ट्रेशन, आम्ही खूप हार्डवर्क केलं आहे, आम्ही खूप दमलो आहे आणि आम्ही दमवून घरी जाणार आहे आणि मग आम्ही आमच्या मुलांवरती चिडचिड करणार आहे. सो दॅट इज नॉट व्हॅलिड ॲट ऑल. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की म्हणजे तुला असं वाटतंय का की पेरेंट्सनी जन्म दिला याचा अर्थ ते त्यांना ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट करतायत आणि मालकी हक्क दाखवतायत की तुम्ही एक ह्युमन बिंग नसून आम्ही तुम्हाला जन्म दिलाय, मग तुम्हाला आम्ही जे सांगेल तेच करायला लागेल, असं म्हणणं आहे का तुझं? आणि विथ फ्रस्ट्रेशन त्यांच्या बाळावरती काढणं आणि रिझन हे सांगणं की आम्ही खूप जास्त दमून आलो होतो, मग ते तुमच्यावरती निघालं. का निघालं? लाईक मला ते कधी. मॅम तुमचं काय मत आहे याच्यावर की असं खरंच मालकी हक्क म्हणून आपण एक ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट करू शकतो का मुलांना? काय होतं, आपण आपल्याच माणसांना आपण बोलतो. का बोलतो तर ते आपलं ऐकून घेतं. ॲक्च्युली ते होतं. आणि कधी कधी असं पण म्हणजे होऊ शकतं की आपला राग मुलांवर होऊ शकतो, असं मी म्हणत नाही होऊ शकतो. पण ते कसं असतं, आपण ज्यांना म्हणजे आपली जे प्रेमाची माणसं आहेत ना त्यांनाच आपण बोलतो हे गोष्टी. म्हणजे कधी बरेच पॅरेंट्स चुकूनही बोलत असतील, तो नाही प्रश्न, पण तसं होतं म्हणजे बऱ्याच जणांचं. पण आपण कोणावर राग काढणार ना? आईवडील पण म्हणतात म्हणजे
मुलांवर काढतात, काय होतं. पण ते चांगल्यासाठी कधी कधी असं पण होतं की असं काही वाईट अर्थाने नाही करत ते, पण बट मग जर हेच वायसे वर्षा झालं तर मुलं असं खूप जास्त दमले असतील, म्हणजे मुलं खूप एका अगं सिच्युएशन थ्रू पण आले माझं असतील काय तर- म्हणणं आहे, हे बघ, मुलांचं सगळं आईवडील ऍक्सेप्ट करतात, कारण की ते ऍक्सेप्ट त्यांना आईवडिलांना करायलाच लागतं. But किती मुलगा तेव्हा तरी आहे ना, करायलाच जेव्हा लागतं. आई वडील आता मुलं आई वडिलांवर येऊन चिडले, सेम सिच्युएशन, हम्म. पेरेंट्स चिडून आलेत मुलांवर चिडले, नंतर सांगतील आम्ही दमलो होतो, मुलं त्यात काहीच पुढे ते एक्सटेंड करत. सेम वाईस वर्षा, मुलं थकून आलेत, आई वडिलांवर चिडले, त्यांनी समजून जरी सांगितलं तरी ते पुढे लागतं की माझा मुलगा रिस्पेक्ट करत नाही, व्हॅल्यू देत नाही, आई वडिलांची कदर नाही. जन्म देऊन That is चुकी not केली equal. आहे हा जन्म दिली- स्टेटमेंटही हां, येतो. आम्ही जन्म दिलाय, आम्हालाच इज्जत करत नाही, मग ते का होतं? ते आता काय म्हणजे असं डिपेंड ऑन डिफरंट कारण सिच्युएशन. की ते प्रत्येकाचं हे असतं स्वभाव, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव असतात. काही काही पॅरेंट खूपच मुलांना हे करतात, म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, पॅम्परिंग करतात काही काही जण, असं पण असतं ना पॅम्परिंग, काही काही रागाने व्यक्त होतात. प्रत्येकाची वागण्याची पद्धत ही वेगळी पण कुठेतरी असं तुम्हाला ॲज अ पॅरेंट्स म्हणून असं नाही वाटत का की आजचं जे जनरेशन आहे ते जनरेशन कुठेतरी आता स्मार्ट होतंय, किंवा त्यांना त्यांचं कळतंय, किंवा त्यांना त्यांच्या त्या गोष्टी कळतायत की कुठं आपलं चांगलं आहे, कुठं आपलं वाईट आहे. पण तुम्ही ॲज अ पॅरेंट्स फक्त तुम्ही त्यांना जन्म दिलाय, ह्या एका स्टेटमेंटवर तुम्ही त्यांचं आयुष्य खराब करू शकता का? किंवा तुम्ही त्या एका स्टेटमेंटवर किंवा एका वाक्यासाठी तुम्ही त्यांचं फ्युचर खराब करू शकता का? असं तुम्हाला असं वाटतं का की आम्ही जन्म दिलाय तर आम्ही जे म्हणू किंवा आम्हाला जे वाटेल तेच त्यांनी केलं पाहिजे, जर तो करत नाही तर तो चुकीचा आहे? कारण युजली कसं असतं माहितीये का की ठीक आहे, काही वेळेला हिटेड आर्ग्युमेंट मध्ये आपण असतं, हे काही बोलणं वेळेला होऊन असतं, जातं. हं. म्हणजे पण बोलतात बरेच त्याचा parents अर्थ असा नाही की मालकी हक्क किंवा ऑब्जेक्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिजे. पण तुम्ही इनडायरेक्टली त्यांना हे जाणून देता ना की आम्ही तुम्हाला जन्म दिलाय, तर तुम्हाला तेच करायला लागेल की आम्ही जे म्हणतोय. बरोबर ना? राईट ना? इन सेव्हरल केसेस इट मे हॅपन, असं मी म्हणत नाही की होत नाही, पण आता पूर्वी इतकं पालक सजग झालेला आहे आता आणि एवढं नाही करत. तो एवढं पूर्वीसारखं काही नाही. एकदम एक्स्ट्रीम लेवलला कोणी जात नाही. आणि रादर ती जसं म्हणाली की वाईस वर्षा, जसं मुलं घरी येऊन ओरडा करतात आणि आई वडिलांना ऐकून घ्यावं लागतं किंवा ऐकावं लागतं किंवा ऐकतात, हे प्रकार सध्या सोसायटीमध्ये जास्त झाले कम्पॅरेटिव्हली. कारण मुलांचं जे काही आहे ते जास्त डॉमिनन्स आता फॅमिलीवरती दिसायला लागलेलं आहे. पण यात तुमची चूक आहे कुठेतरी, असं नाही वाटत का तुम्हाला? लोड आहे ऑलरेडी, बाहेर खूप लोड आहे, पण कामाचा ते बोलले load आहे, ना. वेगळ्या गोष्टी चालू आहे. पण एक मग मिनिट, एक जसं मिनिट. जसं तुम्ही म्हणता की पेरेंट्स कडे त्यांच्याकडे ते दमलेले आहेत, दमलेले त्यांना आहेत. लोड होता म्हणून त्यांनी जर येऊन फ्रस्ट्रेशन घरात काढलं आणि आता हे जर तेच सेम रिझन देत असतील तर वाय हाऊ इट इज जस्टिफाईड? पण कुठंतरी नाही 2 मिनिटं, पण कुठंतरी तुमचं पण वागणं चुकतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? एक्झॅक्टली काय असतं माहितीये का की तुम्हाला कुठेतरी मर्यादा सांभाळून वागलं पाहिजे दोघांनाही. मी असं म्हणत नाही की पॅरेंट्सला आणि चिल्ड्रन्सला किंवा सिबलिंग्स आहेत त्यांनी आपापल्या मर्यादा ठेवून घरातलं वातावरण जर खेळीमेळीचं ठेवलं तर नक्कीच पण त्याच्यावरती- तुमच्यासाठीच्या ज्या मर्यादा आहेत, काही मर्यादा त्यांच्यासाठी फ्रीडम पण असू शकतात ना. एक्झॅक्टली. तुम्ही सी इट ऑल डिपेंड ऑन द सोसायटी यू स्टे किंवा डिपेंड ऑन सोसायटी यू बिलॉंग. काही ठिकाणी असं असतं की आता एक्स्ट्रीम खूप श्रीमंत आणि खूप गरीब ह्या दोन ज्या काही समाजातले घटक आहेत त्यांच्याकडे सिमिलॅरिटी असते. कारण खूप श्रीमंत असतो तो कुठल्याही गोष्टींना जुमानत नाही, वेळेस कम्पॅरेटिव्हली खूप गरीब असतो तो सुद्धा कोणालाही जुमानत नाही. ही सगळी जी प्रश्न आणि हे सगळी जी काही भांडणं होतात ही फक्त मिडल क्लासमध्येच होतात. मग तो अप्पर मिडल क्लास असो, मिडल क्लास असो किंवा लोअर मिडल क्लास असो, तिथे समाजाला घाबरणं हे आपल्यावरती अपब्रिंगिंग मध्ये शिकवलं जातं, बिंबवलं जातं, ज्याच्यामुळे आपण त्या दृष्टीने विचार करतो
की आपल्याला असं वाटतं की आपल्या घरात असं होऊ नये किंवा अशा गोष्टी ह्या मुलांकडनं घडू नये ह्या कन्सर्न थ्रू काही पण गोष्टी. मला असं वाटतं की ते तुमचं एक्सपिरियन्स वेगळं आहे आणि आम्ही जे एक्सपिरियन्स घेतोय आमचा एक्सपिरियन्स पण वेगळा असेल जे आम्ही पण पुढे सांगू शकतो. पण असं नाहीये की दरवेळेस तुम्ही असं सांगायला पाहिजे की मी असं केलं होतं ते केलं होतं. की आमच्या काळात हा आमच्या काळात तुमचा असं होतं. काळ हा. वेगळं होतं, आमचा काळ वेगळा आहे. तुम्हाला एक सांगू का, मी माझ्या म्हणजे एव्हरी जनरेशनला हेच फेस करावं लागतं. म्हणजे ज्यावेळेला मी तुमच्यासारखा तरुण होतो त्यावेळेला आम्ही सुद्धा हेच म्हणायचो की आमच्या काळात आणि तुमच्या काळात जो काही डिफरन्स आहे हा डिफरन्स नेहमीच राहिलेला आहे. म्हणजे मानवाच्या उत्पत्तीपासून हा प्रॉब्लेम आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण एव्हरी जनरेशन हॅज अ डिफरंट काइंड ऑफ सिच्युएशन. राईट. सो मला असं वाटतं की प्रत्येक जशी जनरेशन पुढे चालली आहे तर प्रत्येक माणसाने स्वतःला पण जनरेशन वाईज थोडंसं इम्प्रोवाइज करावं. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही जर तुमचे विचार आधीच्या जमान्याचे विचार जर आता घेऊन चालले तर इट्स नेव्हर गोइंग टू वर्क. डेफिनेटली. आणि मला प्रेक्षकांना पण हेच सांगायचं आहे, इवन तुमच्याही फॅमिलीमध्ये जरी असं होत असेल किंवा जे पेरेंट्स बघत असेल तर प्लीज तुमच्या मुलांना असं नका बोलू की आम्ही तुम्हाला जन्म दिलाय तर मग तुम्हाला आमचं ऐकावं लागेल, बिकॉज असं नसतं. इक्वली ते दोन्ही साईडनी तेवढंच बॅलन्स राहायला पाहिजे. आणि जर कधी मुलं तुमच्यावरती चिडचिड करत असतील तर प्लीज जस्ट लेट नो की हे तुमच्यामधून त्यांच्यावरती आलेलं आहे. सो त्यांना त्या गोष्टीसाठी तुम्ही थोडंसं नम घ्या, त्यांना समजवा त्या गोष्टीसाठी, बट एकदम ब्लेम त्यांना देणं हे थोडंसं चुकीचं आहे. तर मला असं वाटतं की हे जे छोटे छोटे गोष्टी जे घरचे आपल्याला बोलतात ना तर ते आपल्याला खूप असं लागून जातात आणि ते त्यांना नाही कळत की ते काय बोलून गेले. पण आपण खूप ओव्हर थिंक करतो आणि ही जी जनरेशन आहे ना ही खूप अशी ओव्हर थिंक करणारी जनरेशन आहे. इनफॅक्ट रात्रभर झोपत पण नाही. ऑब्विसली. चर्चा आपली खूपच छान चालली आहे. दोन्ही बाजूनी खूप छान असे उत्तर आपल्याला येत आहेत. तुम्हाला काय वाटतं की कोण नक्की बरोबर आहे? आम्हाला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. तर मला असं वाटतं ना की आता चर्चा खूप झाली आहे, आपण वळूयात आपल्या पुढच्या राऊंडकडे. पुढचा राऊंड आपला असणार आहे चौथा राऊंड आणि तो असणार आहे शेवटचा राऊंड. तर मला असं वाटतं ना की खूप जास्त मजा आली आहे तुम्हाला या 3 राऊंड्समध्ये. तुमच्याकडे बघून मला असं वाटतंय की आली तर असेल आणि आमच्या ऑडियन्सला तर नक्कीच आली असेल. पेनल्टी पण बसते. पेनल्टी पण बसल्या आहेत. तर पुढच्या राऊंडला द्यायच्यात का पेनल्टी? काय वाटतं तुला? जाऊन दे रे, ते खूपच खूप हेल्दी होऊन जाऊ आम्ही ते पिऊ पिऊ. तर वळूयात आपल्या चौथ्या राऊंडकडे, ज्याचं नाव असणार आहे ओनेस्ट ओपिनियन. नाव कळलं तर राऊंड पण तुम्हाला कळलाच असेल आणि जरी नसेल कळला तरी तुम्हाला ओपिनियन तर ओनेस्टच द्यायला लागणार आहे. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं तुम्हाला ओनेस्ट ओपिनियन द्यायचं आहे की जे आम्हाला पटलं पाहिजे आणि आमच्या ऑडियन्सला पण पटलं पाहिजे. ठीक आहे? रेडी? तर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की तुम्हाला असं वाटतं का की जेनझीजला स्ट्रगल हँडल होत नाही? नक्कीच. जेनझीजला स्ट्रगलपेक्षा त्यांना प्रेशर हँडल करण्याची कपॅसिटी नाही, कारण त्यांची ती मानसिकता नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे अपयश थोडंसं जरी आलं किंवा थोडंसं जरी काही गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध झाल्या तरी ते एक्स्ट्रीम लेवलला जातात आणि त्याचं रूपांतर बऱ्याचदा एक गंभीर याच्यामध्ये घडतं. याची अशी असंख्य उदाहरणं आपल्याला आत्ता पाहायला मिळतात. तुला काहीतरी बोलायचं हा, ना? मला असं वाटतं की असं काही नाही आहे. जे जेनझीज आहे ते असे चिल मोडमध्ये पण आहे आणि ते करताय लेट्स गो विथ द फ्लो. हे सगळ्यांचा असा टॅग आहे की सगळे चालतंय नियमानुसार आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर होतात. जर ती गोष्ट जर चांगली आपण चांगल्या मार्गाने करतोय तर ऑब्व्हियसली आपल्याला यश भेटणार आणि जर आपण ती जर वेगळ्याच इकडं लेफ्ट राईट करतोय तर ती नाही भेटणार. ऑब्व्हियसली लाईफ असं रूल म्हणणं आहे. आहे की तुम्हाला प्रेशर हँडल होत नाही. प्रेशर कोणतं प्रेशर? प्रेशरच नाही. नाही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुम्ही खूप जास्त डिसअपॉइंटमेंट स्वतःकडे उडून घेता आणि खूप जास्त निगेटिव्ह होता असं ते त्यांचं मत आहे. सगळ्यांचं नेचर आहे, वेगळ्या वेगळ्या व्यक्तींचं ते नेचर आहे. त्याच्यामध्ये फक्त ती जेनझी अशी एक कम्युनिटी नाही की फक्त जेनझी अशी आहे. नाही पण मी आता सांगू का आता तू म्हणजे असं बोललास की तुम्ही एक मिनिट overthink एक खरी गोष्ट आहे की खरंच म्हणजे आजचं जे जनरेशन आहे सुसाईड रेट इतका जास्त वाढला आहे
की काका तुमच्या जनरेशनमध्ये म्हणजे जसं मी 90sचाच आहे, पण या जनरेशनची जी मुलं आहेत ना की थोडासा पेशन्स आहे. मी खूप जास्त आहे, तुमचा एवढा आहे असं नाही म्हणत, कारण तुमच्या जनरेशनमध्ये मला नाही वाटत की सुसाईड रेट एवढा होता किंवा खूप जास्त लोकांनी सुसाईड केलेत. आमच्या जनरेशनमध्ये तो थोडासा वाढला आहे, पण आत्ताची जी जनरेशन चालू आहे त्यात हा रेट खूप जास्त आहे. की म्हणजे इवन जर आपले पेरेंट्स आपल्यावरती चिडले किंवा ओरडले तरी अशा असंख्य केसेस आहेत की जिथं मुलांनी सुसाईड केले. तर फ्रँकली स्पीकिंग की मला पर्सनली असं वाटतं ना की खरंच या जनरेशनला प्रेशर हँडल होत नाही. कारण की पॉप्युलेशन पण तेवढी वाढली आहे आणि वर्क पण खूप कमी आहे, जे आपण बघू शकतो की बट पॉप्युलेशन आणि वर्कचा प्रेशर सोबत काय रिलेशन आहे. कारण की त्यामुळे तर वर्क नाही भेटत आहे तर मग ते प्रेशर येत आहे की ओव्हरथिंक होत आहे की बट का नाही आजकाल भेटत आहे. एव्हरी जेन्सी त्यांचं इंडिव्हिज्युअल बिझनेस करतोय किंवा कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आहे किंवा युट्यूबिंग चालू आहे. मग वर्क म्हणजे ऑलमोस्ट आता जेन्सीज असेच आहेत की त्यांना जॉब नाही करायचा आहे, मग ते त्यांचं इंडिव्हिज्युअल चालू करतात. मग पॉप्युलेशन, वर्क आणि त्यांच्या इंडिव्हिज्युअल लाईफचं नाही कितीतरी त्या उदाहरणं गोष्टीमध्ये अशी पण पण आहेत. competition नाही नाही आहे. नाही कितीतरी उदाहरणं अशी पण आहेत की इन्फ्लुएन्सर्स म्हणता तुम्ही, पण एखाद्या गोष्टीला ट्रोल झालेली व्यक्ती किंवा फॉलोअर्स काहीतरी माझे वाढत नाही आहेत किंवा मी खूप प्रयत्न करतोय, मला तिथं सक्सेस मिळत नाही म्हणून सुद्धा कितीतरी आज आपल्यासमोर उदाहरणं आहेत की सुसाईड्स केलेले आहेत मुलांनी. तर खरंच असं म्हणजे मला तरी असं वाटतं ना की जेनझीजला तो जो प्रेशर असतो ना तो या काळातल्या लोकांपेक्षा खूप कमी आहे. ओके, तुला काहीतरी बोलायचं बोल. कसं आहे माहिती ना, जे मिलेनियल्स होते ना किंवा त्यांच्यापेक्षा पहिलेचे, त्यांच्याकडे वर्क ऑप्शन्स नव्हते जास्त. त्यांचं फिक्स्ड गोल असायचं ग्रॅज्युएशन, जॉब, मॅरेज, किड्स, दॅट्स इट. बरोबर. ओके. फिमेल्सचं असेल तेच सेम. आजच्या जनरेशनचं तसं नाही आहे. आजची जनरेशन डिग्री, बिझनेस, सेल्फ स्टेबिलिटी, एक्सप्लोरिंग द वर्ल्ड, then having kids, marriage and all. So this process doesn't mean ki you guys will suicide. No, let me explain. सगळे नाही So, करताय. नाही. काही लोक पण रेशो वाढलाय. तर या जनरेशनचा actually- रेशो वाढलाय. तर प्रेशर त्यांना जास्त नव्हतं त्या गोष्टीत. ठीक आहे, आता प्रेशर त्या गोष्टीमुळे वाढतोय आजच्या जनरेशनमध्ये. तर हँडल होतो प्रेशर सगळ्यांना. बट द थिंग इज की वी एक्सपेक्ट समथिंग फ्रॉम अवर लव्ह वन्स, एनिथिंग. जनरेशन सगळ्यांकडून एक्सपेक्ट नाही करत अँड दे डोंट केअर अबाउट एव्हरीवन. फक्त फ्यू पीपल्स दे हॅव ज्यांच्याबद्दल ते विचार करतात आणि त्यांच्याबद्दल सेन्सिटिव्ह असतात. जर त्यांच्याकडून पण नेगेटिव्ह रिस्पॉन्स होतो मग ते स्टेप घेतात. डिरेक्टली प्रेशराईज होऊन लवकर कोण नाही घेत. किड्सनी केलंय सुसाईड तरी ते पेरेंट्सचं रिलेटेड असतं, काही ना काही असतं तसं. याच्यावरती मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक फॅमिलीमध्ये म्हणजे आता पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती होती ती बदलल्यामुळे आणि स्वतःचं फक्त मूल आणि नवरा बायको आणि मग एखादं मूल असेल किंवा दुसरं मूल असेल तर ते ओव्हर पॅम्पर्ड असतं की त्याला जे लागतं आहे त्या गोष्टी त्याच्या म्हणण्याप्रमाणे दिल्या गेल्या आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याला कुठल्याही गोष्टी अपयश किंवा यश हे पचवण्याची त्याच्याकडे ताकदच नाही आहे. त्याला एखादी गोष्ट नाही ऐकलं की त्याचं असं वाटतं की त्याच्यावरती अन्याय होतो आहे. सो त्याच्यामुळे त्याची जी कपॅसिटी जी आहे ना ती तिथे संपते. म्हणून मुलांचे कितपत लाड करावेत हे पण आईवडिलांना समजायला पाहिजे. आणि युजली आता ही जी नवीन पिढी आलेली आहे ज्याला आपण जेनझी म्हणतो की त्यांना अपयश हे माहीतच नाही आहे किंवा अपयश पचवायचं कसं ह्याबद्दलचं त्यांना तसं अपब्रिंगिंग झालंच नाही आहे. कारण एखाद दुसरा मुलगा असल्यामुळे काय होतं की त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आईबाबांनी आणून दिल्यात. आणि आमच्या काळामध्ये कसं होतं की म्हणजे आता सांगितल्यावर लोकांना हसू येईल, मोठ्या भावाचा शर्ट धाकटा भाऊ घालायचा आणि त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ घालायचा किंवा मोठ्या बहिणीचा फ्रॉक धाकटी बहीण घालायची, ही पद्धत होती. त्याच्यामुळे आम्हाला असं कधीच वाटलं नाही की मोठ्या भावाचा शर्ट आपण कधी का घालावं म्हणून. वेरेज इथे तुम्हाला प्रत्येक ओकेजनला किंवा प्रत्येक गोष्टींसाठी वेगवेगळ्या गिफ्ट्स आणि हे मिळत आहेत.
हा फरक मेजर होता आणि कुठल्याही गोष्टींना नकार दिला नाही. हल्लीची जी मुलं जन्माला आलेली आहेत त्यांना त्यांच्या आईबाबांना असं वाटलं की मला नाही मिळालं तर मग माझ्या मुलांनी ह्याच्यातनं नाही गेलं पाहिजे, म्हणून त्यांनी एक्स्ट्रा पेम्पर्ड केलं. एवढं झालं की त्याच्यामुळे त्याला नकार माहीतच नाही आहे. म्हणजे आम्हाला एखादी गोष्ट मागितली तर सांगितली जायची की अच्छा दिवाळीला घेऊ, कपडे घ्यायचे ना दिवाळीला घेऊ, किंवा अजून काय गणपतीला घेऊ, किंवा अजून. तर तसं आत्ताच्या मुलांना नाही. आता तुम्हाला मागितल्यानंतर दुसऱ्या क्षणी किंवा दुसऱ्या दिवशी ते तुमच्या हातात येऊन पडतं, किंवा मग आता ऑनलाईन ऑर्डर करून तुम्हाला लगेच दिलं जातं. त्याच्यामुळे काय झालं की त्यांना ते माहीतच नाही आहे की नकार म्हणजे काय आहे. असंच ह्याच्यावरती ऑल द जेन्सीज आउट दॅट मला तुम्हाला एक असा मेसेज द्यायचा आहे की लगेच कोणी जर तुम्हाला काही बोललं तर सुसाईड हे करणं हाच एक लास्ट ऑप्शन नाही आहे. प्लीज असाही विचार करा की तुम्हाला आईवडील आहेत. सो बेटर की थोडासा टाईम घ्या, टेक युअर ओन स्पेस आणि गोष्टी सॉर्ट होतील. सो लगेच सुसाईड करणं दिस इज नेव्हर अ सोल्युशन. सो प्लीज तुमच्या आईवडिलांचा विचार करा. बिकॉज तुम्ही जेन्सीज आहात बट तुमचे आईवडील नाही आहेत, ते तेवढेच कनेक्टेड असणार आहे तुमच्यासोबत. सो असा डिसिजन घेणं हे फार चुकीचं आहे. छान चर्चा झाली या प्रश्नावर. तर मला असं वाटते की आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सो माझा पुढचा प्रश्न भूमी तुला आहे की तुम्हाला असं वाटतं का की पेरेंट्स तुम्हाला ब्लॅकमेल करतात? डिरेक्ट ब्लॅकमेल नाही, इनडायरेक्टली पण करतात. येस. हां, इंटेन्शनली नसेल, अनइंटेन्शनली होत असेल. पास झालं की तुला फोन घेऊन देऊ, हे सगळ्यात मोठं ब्लॅकमेल. हे ब्लॅकमेल नाही, हे खरं तर गाजर आहे. हे मला पण बऱ्याचदा मिळालंय माझ्या लहानपणी मला पण बऱ्याचदा मिळालंय. आम्हाला चॉकलेट मिळायचं, हो, गॅजेट्स मिळत आहेत. जमा म्हणजे ते दॅट इज नॉट द ब्लॅकमेलिंग ऍक्च्युअली. You don't take it other way around. तुम्ही चांगले मार्क मिळवावे, तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी आपण म्हणतो. नाही, ॲक्च्युली प्रश्न काय आहे ना भूमी, की फॉर एक्झाम्पल हे फक्त एक्झाम्पल आहे, तुम्हाला पण सांगतो. तुला तुझ्या मनाने लग्न करायचं आहे आणि घरचे फक्त त्यांच्या इगोपायी किंवा फक्त त्यांना असं वाटतंय की तू लग्न करू नये म्हणून XYZ पावलं उचलतात किंवा तुला त्या वेळी ब्लॅकमेल करतात. तर तेव्हा तुझं काय म्हणणं असेल की त्यांनी खरंच तसं करतात का? पेरेंट्स हे मुलांसोबत असं वागतात का? आणि ते जर वागत असतील तर तुझं काय मत आहे? पेरेंट्स जे जास्त, आता काही पेरेंट्स असे जे अपडेटेड राहतात जनरेशनसोबत, काही नाही राहत. जे अपडेटेड राहतात त्यांचा तर प्रश्नच येत नाही की ते असं ट्रीट करत असतील. जे अपडेटेड नसतात, सो फॉर एक्झाम्पल माझी मम्मी नसती तर मी ऑब्व्हियसली ते बघितलं असतं की व्हॅलिड आहे की नाही. व्हॅलिड रिझनसोबत ती जर बोलती आय कॅन ॲक्सेप्ट, शी हॅज दॅट कन्सर्न, शी नोज, तर ते ॲक्सेप्ट होईल. बट जर विदाऊट रिझन, कास्ट, हे ते तसे रिझन्स असतील जे त्यांना जे असतं ना 4 लोक काय बोलतील असले रिझन्स, मग ते ॲक्सेप्टेबल नसतं. मग त्यावेळेस ॲट द एंड आय हॅव टू चूज समथिंग एल्स. ओके, म्हणजे ओव्हरऑल तुझा असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की पेरेंट्स ब्लॅकमेल करतात. इवन इफ करिअरच्या रिलेटेड सुद्धा असं होतं मोस्टली. सपोज जर तुला डान्स आवडतो आणि तुझ्या पेरेंट्सला असं वाटतं की नाही तू जॉब करावा, तर मग ते असं बोलतात ना की जर तू डान्स केलास तर आम्ही असं पर्टिक्युलर गोष्टी करणार. सो ते म्हणजे ते ब्लॅकमेलिंगच्या वेनीच म्हणतात की तू जर हे नाही केलं तर बघ मग मी ते करेल. हां, तर असं म्हणणं आहे. मग ते इमोशनली तुम्ही तेवढं ड्रेन होऊन जाता. हां, ते इमोशनल तर ड्रेन होतं ॲट एंड. कारण मी मगाशीच म्हणते जेन्झी खूप कमी लोकांबद्दल सेन्सिटिव्ह असतात आणि त्यांनी काही बोललेलं सहन नाही होत. राईट. एका लेवलपर्यंत सहन होतं ते, ऑब्व्हियसली मॅच्युरिटीवरती आहे, एका लेवलपर्यंत ते सहन होईल. बट त्या लिमिटच्या बाहेर त्या गोष्टी जात आहेत, ते सहन होणार नाही. मग त्यानंतर ट्राय करतो आम्ही ॲज अ किड की एक्सप्लेन करू. बिकॉज ॲट द एंड आम्हाला काही घेण्यासाठी आपण पेरेंट्सला तर हे नाही करू शकत, डायरेक्ट नाकारू नाही शकत. म्हणून आम्ही ट्राय करत राहतो की त्यांना समजवायचं, त्यांना कळेल, त्याबद्दल त्यांना अपडेटेड थिंग्स सांगायचे, यूट्यूब, हे ते, सोशल मीडिया. म्हणजे थोडक्यात की आता तुमची ड्युटी आहे की तुमच्या पेरेंट्सला तुम्ही अपडेट करावं, अपग्रेडेड ठेवावं. नाही सर मॅम तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तसं बघायला गेलं तर काय, म्हणजे असं आपण म्हणतो की
म्हणजे काही काही पेरेंट्स असतात असे की त्यांना नाही आवडत मुलांनी हे केलेलं, म्हणजे असं म्हणजे आधी काही काहींना आवडत नाही की आपल्या समाजाबाहेर नको करायला मुलींनी लग्न वगैरे, असं काही काहींना म्हणजे चालतंय असं असतं. हे प्रत्येकाचे विचार आणि म्हणजे पण तुम्ही तिथं त्यांना पण इमोशनल ब्लॅकमेल करणं किती तुम्हाला असं वाटतं की बरोबर आहे ते? म्हणजे मला तर असं वाटतंय की समजा की एखाद्याने केलं लव्ह मॅरेज वगैरे तर करून द्यावं, कारण की काय होतंय हल्ली आपण एकेकाचा ऐकतोय की मुलं पळून जातात, मग मुलींना घेऊन, मग ते सगळं नुकसान होण्यापेक्षा करायला काय आणि नाही. इनफॅक्ट हल्ली असं पण चाललंय की लव्ह म्हणजे- मॅरेजपेक्षा अरेंज मॅरेजमध्ये जास्त क्लॅशेस आहेत जे घरच्यांच्या राजीप्रमाणे त्यांनी केलेले केलेलं आहे लग्न. हां, पण केलेले म्हणजे असं काही नाही, पण बरेच आहेत, पण चांगलं पण चाललंय असं. म्हणजे अरेंज मॅरेजचं पण तसं चांगलं झालं. सर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती की एकदम ब्लॅकमेल शांत हो बसले. की हे जे वाक्य जे वापरतात आई वडील मुलांसाठी एक सर्टन लिमिट नंतर, असं नाही म्हणत मी की रोज ब्लॅकमेलच करतात, पण एक त्यांची पण एक मर्यादा असते की त्यांची जर मुलांनी ती ओळखली की मग आई वडील ते बोलायला लगेच पुढे येतात की बघ तू जर हे नाही केलं तर बघ मग तू माझं हे बघशील ते बघशील मग मी ते करेल. तुम्हाला असं म्हणजे नाही वाटत का खरंच की तुम्ही यार ॲडव्हान्टेज घेता या गोष्टीचा? Definitely. काय काय लोक घेत असतील, मी अजिबात मान्य करत नाही की म्हणजे असं म्हणत नाही की असं कोणी करत नाही, कारण टाळी एका हाताने वाजत नाही. ह्या म्हणीचा अर्थ आता मला सांगायची गरज नाही, कारण ती चपखल बसते. कारण आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट घडते त्याच्या मागे असलेली पार्श्वभूमी बघायला पाहिजे. आपण ती फक्त समोर दिसते ती गोष्टच पाहतो, ते का त्याच्या मागचा उद्देश काय आहे. म्हणजे तू जर हे काही नाही हे जर ऐकलं नाहीस तर मी हे करीन, याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी हिडन स्टोरी आहे, त्याच्या मागे काहीतरी बॅक हिस्ट्री आहे, ज्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी बोलाव्या लागतात. ह्याचा विचार करायला पाहिजे जेनजीने. कारण काय होतं की ज्यावेळेला ही गोष्ट वारंवार घडली जाते त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टींपासून उद्युक्त करण्यासाठी, म्हणजे परावृत्त करण्यासाठी, उद्युक्त म्हणण्यापेक्षा परावृत्त करण्यासाठी या गोष्टींचा वापर केला जातो, ज्याचा तुम्ही पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे आणि ते एक्सेप्टन्स तुमच्याकडे आलं पाहिजे. कारण त्यातनं जे आउटकम येणार आहे ते जेनजी म्हणजे जी कोणी आत्ताची पिढी आहे त्यांच्या फायद्याचंच असणार आहे. सर, बट मला असं वाटतं की त्यांना ब्लॅकमेल करण्यापेक्षा तुम्ही जेन्सीजला असं का नाही समजवत जे त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या स्लँगप्रमाणे का नाही समजवत? ऍक्च्युली तुम्ही हा चुकीचा शब्द आहे की तुम्ही म्हणताय की तुम्ही ते ब्लॅकमेल करताय. मी ह्या शब्दालाच माझा पूर्णपणे विरोध आहे. नाही, पण मला पर्सनली असं वाटतं सर, पेरेंट्स ब्लॅकमेलच करतात. तुम्ही काय पण बोला, माझं ठाम मत आहे. जर त्यांच्या एक लेवल पलीकडं गेलं की पेरेंट्स डायरेक्टली एक ऑप्शन ठेवतात, बघ तू जर हे केलं तर ठीक, नाही तर मग मी ते करतो बघ. अशीच सभा बसते हो. आणि ते पण असे ऑप्शन्स ठेवलेले जातात. तर हा एक ऍडव्हान्टेज घेताय तुम्ही, असं नाही वाटत आहे का? आहे ना, मी मान्य करतो, असं काही नाही की नाही होत, पण त्याला सुद्धा मी जसं म्हटलं तसं थोडीशी कुठेतरी बॅक हिस्ट्री असते की ज्याचा तुम्हाला गांभीर्याने विचार करायला पाहिजे. थोडंसं आपण स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण खरंच चुकतोय का, समोरच्याचे व्यक्ती आपण जी काही डिसिजन ते देत आहेत ते त्यांच्या फायद्याचं आहे की आपल्या फायद्याचं आहे. पण सर मला असं वाटतं ना की ॲज अ ह्युमन बिईंग प्रत्येक माणसाला स्वतःचा श्वास आहे, स्वतःचं लाईफ आहे, तो स्वतः करतो स्वतःसाठी. तर त्याच्या आयुष्यातले जे डिसिजन्स असतील, त्याच्या आयुष्यातल्या ज्या चॉईसेस असतील, त्याच्या पर्सनल लाईफमधले जे काही स्पेस असतील किंवा त्याला व्यक्तिगतरित्या स्वतःसाठी काय वाटतं, हा डिसिजन फक्त त्या एका व्यक्तीचा असावा, ना की आम्ही त्याला जन्म दिलाय म्हणून तुमचा असावा. राईट, कारण की जर तो वर गेला तर तो एकटा जाणार आहे, जर तो खाली पडला तर तो त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स असणार आहे. नाही, त्याबद्दल माझं काही दुमत नाही की त्याने हल्लीची पिढी आता स्वतःबद्दल निर्णय घेण्याच्या क्षमतेची झालेली आहे, त्यात काही माझं दुमत नाही. फक्त एकच आहे की त्यातनं जे फेल्युअर्स येतात ते फेल्युअर्स एक्सेप्टन्स त्याचा नसतो किंवा फेल्युअर्सचे वेगळे कुटुंबावरती परिणाम येतात आणि ते भोगावे लागतात कुटुंबाला. म्हणून ते होऊ नये यासाठी
कदाचित अशा गोष्टी घडत असतील किंवा कदाचित अशा प्रकारचं फोर्सफुल विधान एखाद्या पालकाकडनं येत असेल असं मला वाटतं. पण एंड ऑफ द डे म्हणजे एंड ऑफ द आपण काय म्हणतो त्या डिस्कशनचा जर कन्क्लुजन काढलं तर ते कन्क्लुजन कोणाच्या तरी फायद्यासाठी असतं. म्हणजे अर्थात एखाद्याला मी सांगितलं की ही गोष्ट जर तू नाही केलीस तर मी ही गोष्ट करेल, याचा अर्थ काय झाला की त्याच्या मागे काहीतरी हिडन अजेंडा होता आणि मला तो नाही दाखवायचा किंवा स्पष्टपणे बोलायचा नाहीये. तो ते समजून घ्या आणि त्याच्या मागचा उद्देश समजून घेतल्यानंतर त्याच्यातनं तुम्ही कन्क्लुजनला या, म्हणून आम्ही अशा प्रकारे बोलत असं माझ्याबद्दल मी म्हणत नाही, पण ओव्हरऑल जनरल आमची जी तर सरांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे आम्ही ब्लॅकमेल करू, पण त्याच्या मागे आमचा काही अजेंडा आहे. आमच्या काही हिडन गोष्टी आहेत की ज्या आम्हाला तुम्हाला तसं समोर बसून किंवा तुमच्याशी बोलून क्लिअर करता येत नाही, म्हणून आम्हाला हा ऑप्शन वापरायला लागतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर पॅरेंट्स असताल तर तुम्ही सांगा, आणि तुम्ही जर जेनजी असताल तर तुम्ही पण आम्हाला सांगा. कमेंटमध्ये या, आम्ही तुमची वाट बघतोय. तर मला असं वाटतं ना की दोन्ही बाजूनी छान असं एक्सप्लेनेशन आले आणि ओनेस्ट आन्सर आलेले आहेत. तर आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर माझा पुढचा प्रश्न आता ऑब्वियसली सर आणि मॅम तुमच्यासाठी असणार आहे की तुम्ही तुमच्या मुलांना डिसिप्लिन शिकवता का त्यांच्या अवतीभोवती प्रेशर क्रिएट करता? गुड क्वेश्चन. आतापर्यंत आमच्या घरामध्ये तर आम्ही डिसिप्लिन शिकवण्याचा प्रश्नच येत नव्हता, कारण आमच्या घरामध्ये वातावरणच एवढं खेळीमेळीचं होतं की आम्ही कुठलीच गोष्ट कोणावरती लादली नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं आम्ही कोणावरती बंधन घातलं. आणि मला फ्रँकली सांगा की तुमच्यासारख्या फॅमिलीज किती % असतील? असतील माझ्यासारख्या एक 20% फॅमिलीज तरी आहेत. मग 80% जी लोक आहेत तर ते प्रेशर क्रिएट करतात. ते आता प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण मला तुम्ही बोलू शकता त्यांच्या वतीने. मला असं वाटतं की त्यांनी त्या काही सर्टन गोष्टींचा विचार करून थोड्या स्वतःमध्ये पण बदल केले पाहिजे आणि आता नवीन जनरेशनला तेवढा वावही दिला पाहिजे आणि तेवढं त्यांचा जो काही त्यांच्या आयडियाज आहेत किंवा त्यांचे जे काही जीवन जगण्याच्या कल्पना आहेत त्याला सपोर्ट केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण मला एकच मुलगी आहे आणि त्या मुलीला पूर्णपणे स्वातंत्र्य आम्ही दोघांनी दिलं होतं. आम्ही कधीच कुठलंही बंधन ठेवलं नाही. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टींचं कधीच म्हणजे गांभीर्य पण नव्हतं आणि आम्ही एवढं स्वातंत्र्य दिलं होतं की आम्हाला तिच्याबद्दल काहीच बघावं पण लागलं नाही. आणि तिला स्वातंत्र्य दिल्यामुळे ना तिने आम्हाला सगळी गोष्ट ती म्हणजे येऊन सांगणं, म्हणजे आम्ही स्वातंत्र्य दिल्यामुळे ती आम्हाला येऊन सांगायची. म्हणजे ती कधी अशी वायफळ आणि खोटं कधी आयुष्यात आणि हे जर तुम्ही तिला बंधनात ठेवलं असतं तर ती खोटं बोलली असती आणि मग ते प्रॉब्लेम आला. सो हेच आजच्या जनरेशनच्या पेरेंट्सला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जेवढं स्वातंत्र्य देसाल तेवढंच ते तुमची पण लाईफ इझी करेल आणि तुमच्या मुलांची पण लाईफ इझी करेल. मला तू सांग की तुला वाटतं का असं की पेरेंट्स जे आहेत ना की ते आपल्याला काहीतरी शिकवायच्या नादात उगाचच काहीतरी प्रेशर क्रिएट करत असतात आपल्या अवतीभोवती? ऑब्विसली यार, कारण की ते एकच गोष्ट आणतात आमच्यासोबत घडलेले एक्सपिरियन्स. म्हणजे सगळं घडलेलं असतं. अरे आम्ही म्हणजे आमचे पण काहीतरी एक्सपिरियन्स आहे, आम्ही पण नवीन एक्सपिरियन्स घेऊ. ठीक आहे, आम्ही चुकीतून म्हणजे आमच्याकडून जर चुकी झाली तर आम्ही त्या चुकीतून शिकतोय. ठीक आहे ना, तुम्ही असं नाही सांगू शकत की नाही हे असंच कर तसंच कर. का म्हणजे थोडक्यात प्रेशर क्रिएट करतात. ऑब्विसली करतात यार. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. तू सांग मला की तुला तुझ्या पेरेंट्सला प्रायव्हसी हे समजवणं खूप जास्त डिफिकल्ट असतं का? खूप म्हणजे खूप, कारण की कधी पण ते कॉल करतात, कुठं आहे काय आहे कसं. अरे बाबा मी खूप वर्षापासून कळायला पाहिजे की खूप वर्षापासून तो एकटा राहतोय. सो त्याला माहिती आहे की कसं सर्व्हाइव्ह करायचं, त्याने लोक बघितलेली आहे, त्याचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. सो मला वाटतं की हो ते करतात. बट व्हॉट इफ जर ते त्यांचं कन्सर्न असेल तर? कन्सर्न नसतं, ते असं बोलू नसतं, ते बोलू तर नाही शकत की ए कुठं आहे तू. म्हणजे पॅरेंट्सला अवघड आहे आपली प्रायव्हसी जी आहे ती दाखवणं किंवा सांगणं, त्यांना समजून सांगणं हे तुमच्यासाठी अवघड आहे. जर सांगितली तर
बॅग हा, घराबाहेर घराबाहेर निघावं लागेल. म्हणजे तू एक्सेप्ट करतोस की तू घाबरतो. सर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती की मुलं खरंच असं प्रायव्हर्सी सांगायला किंवा काय वाटतं की आई वडिलांचं प्रेम असतं म्हणून फोन करतात ते आणि ते विचारतात Yes, की तू yes. कुठं आहे, काय आहे, जेवलास का, काय झालं, तू एकटा राहतो. म्हणजे त्यांचं प्रेम वेगळं असतं पण ते बरोबर. आपल्याला वाटतं की ते आपल्याला पण ते disturb प्रेमामध्ये करतात. खूप घाबरता पण की अरे भाई कुठे आहे हा, काय असं होतं. म्हणजे Overthinking, accident झालं overthinking नसेल मध्ये तरी कुठेतरी. त्यांच्या मेंटलमध्ये तो मेंटॅलिटीमध्ये तो म्हणजे जर मुलगा 10 मिनिटं जर उशिरा घरी आला तर आईच्या डोक्यात असतं की अरे हा कुठल्या गाडी खाली गेला का काय, याला कोणी किडनॅप केला का काय. नाही नाही, हल्लीची परिस्थिती फार वेगळी आहे. हो, हो, हो. पूर्वी वेगळं होतं. आता हल्ली आपण किती ऐकतो काय 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 घडतंय सगळं. आता एक सिंपल गोष्ट आहे की कॉल येतो की तू जेवला का, आपण जर बोललो नाही चुकून, म्हणजे आपण तर होच बोलतो की हो, जर नसेल पण जेवलो तर, जर आपण चुकून हो असं नाही बोललो तर त्यावर आपल्याला एवढं भेटतं, तुला कळतं का हे हे हे, मग ते जे मला असं वाटतं ना की ठीक आहे चला या प्रश्नाला उत्तरं छान मिळालेली आहेत आपल्याकडं, पण आई वडील जर फोन करत असतील तर 99.9% हे फक्त प्रेम आणि काळजी याच्या पोटीच असतं असं मला तरी पर्सनली वाटतं. आता बाकीच्यांची मतं काय मला माहीत नाही आहेत. तुम्ही तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. तर अशा रीतीने आपला हा एपिसोड संपलेला आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही खूप जास्त एन्जॉय केलं असणार आहेत आणि आमच्या ऑडियन्सनी देखील खूप जास्त एन्जॉय केलं आहे मला माहिती आहे. जर असेच व्हिडिओज तुम्हाला अजून बघायचे असतील तर यार चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा ना राव. आणि जर एपिसोड तुम्हाला सर्वात पहिला बघायचा असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जनरेशन जरी वेगळी असली तरी घर मात्र एकच असतं. पण प्रॉब्लेम तेव्हाच होतो जेव्हा दोन्ही साईडला फक्त बोलायचं असतं आणि ऐकायचं नसतं. तर भेटूयात पुन्हा एकदा. टॉप लेवल केऑस सोबत. तोपर्यंत बाय. जय जय झीज. जय जयंती. भाई हवा झाली हं, तुम्ही हवा केली हं भाई, हवा केली तुम्ही, हवा केली. पण आमचाच काळ चांगला होता आणि काय बोलायला काय. But Gen Z तुमचा चा काळ best आहे. हा जेनजीचा काळ आणि ठीक आहे, पण आता मला वाटतं ना की तुम्ही यांच्यासोबत चाललं पाहिजे सरळ सरळ. नक्कीच. नक्कीच. आणि तुम्ही पण एकदम असं यो-यो करसाल. मजा आली, खूप जास्त मजा आली. तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप जास्त बरं वाटलं. आपण पुढच्या एपिसोडला भेटूयात आणि आमचा शो बघत राहा आणि खूप फक्त जास्त हाच प्रेम द्या. episode नाही, सगळे एपिसोड्स बघा. तुम्ही पण लाईक सबस्क्राईब करा. हो थँक्यू सर. चला सर, धन्यवाद. चलो चलो यो ब्रो, बाय. जय जयंती.